लखनदादा जाधव महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंत्रालयाच्या पुरातत्व, गडकोट आणि युद्धकला या समितीचे सभासद आहेत. आता लखनदादांचे मागील 17 वर्षांपासून भारतीय युद्धकला, शस्त्र, शास्त्र आणि महाराष्ट्रातील पारंपरिक मैदानी खेळ या विषयांवरती अध्ययन आणि अध्यापन सुरू आहे. यासाठी त्यांनी भारतातील अनेक पारंगत गुरुवर्यांकडून प्रशिक्षण घेतलेले आहे. प्राचीन भारतीय युद्धकला, शस्त्रकला, भारतीय व्यायाम, पारंपरिक मैदानी खेळ यांचे जतन, संवर्धन यासाठी ते पूर्ण वेळ कार्यरत आहेत. लखनदादा यांनी 23 जानेवारी 2008 रोजी आपल्या शिवकालीन युद्धकलेची ओळख संपूर्ण जगाला व्हावी म्हणून 46 मिनिटात 3802 लिंबू दांडपट्ट्याने कापण्याचा विश्वविक्रम केलेला आहे. आजवरच्या कालावधीत महाराष्ट्रासहित संपूर्ण भारतभर त्याचे प्रात्यक्षिक, प्रशिक्षण शिबिर, नियमित सराव वर्ग, व्याख्याने निरंतर चालू आहे. याच उद्देशाने 2016 ऑक्टोबर मध्ये सव्यसाची गुरुकुलम बेंगळूर, कोल्हापूर येथे त्यांनी सुरू केले. या गुरुकुलच्या माध्यमातून भारतीय युद्धकला हा 6 वर्षांचा निवासी अभ्यासक्रम चालवला जातो. दांडपट्टा या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशास्त्र म्हणून मान्यता मिळावी यासाठीही त्यांचे विशेष योगदान आहे. महाराष्ट्राचा राज्य युवा पुरस्कार 2015-16 यासह लखनदादांना राज्य आणि राष्ट्रीय अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. तर असं मी थोडक्यात लखनदादाचा परिचय करून दिलेला आहे आणि मी लगेचच विनंती करते, खूप वेळ न घेता, की लखनदादांनी खूप छान PPT बनवलेली आहे आणि आजचा विषय खूप रंजक आहे, तर त्याविषयी आपल्याला सांगण्यास सुरुवात करावी. लखनदादा. सर्वप्रथम सर्व आलेल्या श्रोत्यांना आणि भटकंती कट्ट्याचे सगळे भटकंती करणारे, आपल्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फिरणारे, जणू छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये फिरणारे जसे मावळे आणि वाळ होते तसेच कार्य आपल्या भटकंती कट्ट्याचं अविरतपणे सुरू आहे. आणि त्या कार्याचा एक भाग मला होता आला, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी अतिशय अंतःकरणपूर्वक ऋण व्यक्त करतो. आज भटकंती कट्ट्याच्या या व्यासपीठावर भारतीय युद्धकला आणि छत्रपती शिवरायांच्या काळात वापरली गेलेली शस्त्रास्त्रे या विषयावर बोलण्याची संधी आपण प्राप्त करून दिली, त्याबद्दलही आपल्या सर्वांच्या चरणी मी ऋण व्यक्त करतो. ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. परमात्मा श्री पांडुरंग, संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री तुकोबाराय, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवराय, हे तेजस्वी व्यासपीठ, माझे सद्गुरू पूजने श्री संजय गुरुजी, माझे धर्म आणि राष्ट्रगुरू पूजने श्री संभाजीराव भिडे गुरुजी, ज्यांच्या नजरेतून हा भारत मी पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण पाहण्याचा, अनुभवण्याचा प्रयत्न केला ते आदरणीय स्वर्गीय राजूजी दीक्षित, ज्यांच्याकडून मी युद्धकलेचे शिक्षण घेतले ते आदरणीय स्वर्गीय सूरज विनायक डोली सर, ज्यांच्याकडून शस्त्रातलं शास्त्र शिकण्याचा आजही प्रयत्न करतो ते आदरणीय विनयजी चोपदार सर, या सर्व गुरुवर्यांच्या चरणी मी वंदन करतो आणि आजच्या विषयाला माझी सुरुवात करतो. आजचा विषयच अर्थात भारतीय युद्धकला या विषयावर थोडंसं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आता ताई म्हणाले की युद्ध आजचा विषय फार रंजक असणार आहे, पण सुरुवातीलाच थोडंसं स्पष्ट करतो की युद्धातल्या कथा फार रंजक असतात, पण युद्धशास्त्र फार रुक्ष असतं. आणि माझ्या वाट्याला हा शास्त्र मांडण्याचा विषय आहे, त्यामुळे तो थोडा रुक्ष असण्याची शक्यता आहे, पण तरीही तो आपल्यासमोर जेवढा आजवर काही गुरुवर्यांच्या माध्यमातून शिकण्याचा आणि त्यातील अनेक विषय अनुभवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो आपल्यासमोर अगदी थोड्या वेळात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या विषयांमध्ये दिलेली यादी, अनेक मुद्दे फार मोठे आहेत, कारण जवळपास 1-2 महिने कदाचित बोलावं लागेल, इतका मोठा तो व्यापक विषय आहे. पण ह्या तास ते 1.5 तासाच्या कालावधीमध्ये त्याच्यातले काही अंश आपल्यासमोर ठेवता आले तर प्रयत्न निश्चितच करेल. खरं तर आपण ज्या भूमीमध्ये राहतो आहोत तिला आपण भारत म्हणतो. आपण सगळ्यात भाग्यवान आहोत की जगाच्या पाठीवर असलेल्या अनेक देशांपैकी आपण भारत देशामध्ये जन्माला आलो. यापेक्षा सगळ्यात मोठं भाग्य काय असू शकत नाही. आज ते गुरु शंकराचार्य आपल्या विवेक चूडामणी ग्रंथामध्ये असं म्हणतात की या जगात सगळ्यात दुर्लभ काय आहे, तर जर आज असते तर कदाचित ते आज असंही म्हणाले असते की याहून अति दुर्मिळ जर काय असेल आणि अति दुर्लभ जर काय असेल तर आपण भारत भूमीत जन्माला आलो, हे त्याहून जास्त दुर्लभ आणि दुर्मिळ आहे. आणि कदाचित आज छत्रपती शिवरायांच्या जन्मानंतर या भारत देशाला
महाराष्ट्राच्या माध्यमातून जो वारसा मिळाला त्यावरून आपण आज हेही म्हणू शकतो की त्याहून अति दुर्लभ जर काय असेल तर आपण महाराष्ट्रात जन्माला आलो. कारण महाराष्ट्र ही संतांची आणि शूरांची भूमी आहे, जिथं भक्ती आणि शक्ती या दोन्हीचा संयोग घडून आलेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो, म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत. भारत देशाला जगामध्ये अनेक विविध नावाने ओळखलं जाते. जसं की आपल्या प्राचीन भारताची ओळख अजनाबखंड या नावाने आहे. त्याचबरोबर या देशाला जम्बूद्वीप याही नावाने ओळखलं जातं. त्याचबरोबर आर्यावर्त, भारतवर्ष, हिंदुस्तान आणि भारत प्राचीन काळापासून आजपर्यंत चिरकाल असं टिकलेलं एक नाव आहे, ते म्हणजे भारत. आज आम्ही आमच्या देशाला इंडिया आणि भारत या दोन नावाने ओळखतो, पण आपल्या भारत देशाची खरी ओळख भारतवर्ष आणि किंवा भारत याच नावामध्ये आहे. कारण भारत या शब्दाला काही विशेष अर्थ आहे. भा अधिक रथ या दोन शब्दापासून भारत शब्द तयार झाला. त्यातल्या भा या शब्दाला 3 अर्थ आहेत. भा म्हणजे भक्ती, भा म्हणजे ज्ञान आणि भा म्हणजे तेज आणि रथ म्हणजे रममान असणे. ज्या देशातल्या लोकांची अंतःकरणं भक्तीनं ओथंबलेली आहेत, ज्या देशातल्या लोकांची बुद्धी ज्ञानाने प्रगल्भ आहे आणि ज्या देशातल्या लोकांचं कार्यकर्तृत्व तेजस्वी आहे आणि केवळ याच विषयामध्ये जे रमलेले आहेत, म्हणजे भक्तिमय अंतःकरणाने, ज्ञानमय बुद्धीनी आणि तेजस्वी कार्यामध्ये रमलेल्या लोकांचा देश म्हणजे भारत देश. आणि त्या देशामध्ये तुम्ही आम्ही राहतो आहोत, म्हणून आपण सगळेजण भारतीय आहोत. यातला भाचा जो तिसरा अर्थ आहे तेज, जो आपल्या कार्यकर्तृत्वामध्ये सामावलेला आहे. आपल्या भारत देशाचा किंवा एकंदरीत पूर्ण जगाच्या इतिहासाचा जरी आपण अभ्यास केला तर अशा तेजस्वी व्यक्तिमत्वांचा इतिहास ज्यावेळी लिहिला जातो त्यावेळी बहुतांश या इतिहासामध्ये जी यादी आपल्याला बघायला मिळते ती सगळी योद्ध्यांची यादी. मग ती प्रभू श्री रामचंद्रांपासून ते छत्रपती शिवरायांच्या पर्यंत जर आपण आपल्या इतिहासाचा दांडोळा घेतला तर आपल्याला असं बघायला मिळेल की या देशामध्ये जे जन्माला आलेले नररत्न आहेत ते सगळे योद्धे आहेत. युद्धाची इतकी अपरिहार्यता आहे. आणि म्हणून भारत देशाची जी दिव्य परंपरा आहे, या परंपरेमध्ये अनेक ऋषीमुनी जन्माला आले, संत सज्जन जन्माला आले, अनेक महापुरुष जन्माला आले, अनेक राजे महाराजे, राजर्षी, देवर्षी, ब्रह्मर्षी, हर एक प्रकारची लोक आपल्या भारत देशामध्ये जन्माला आली, ज्यांचं हा देश घडवण्यामध्ये, या देशाला ती दिव्यता देण्यामध्ये प्रचंड मोठा वाटा आहे. भारत देशाने आपल्याला अनेक क्रांतिकारक दिले, समाजसुधारक दिले. भारत देशाने आपल्याला अनेक ऋषी, अनेक संत, अनेक राजे, अनेक महर्षी दिले. आणि म्हणून आपल्यावर प्रचंड मोठे उपकार आहेत. आणि यामुळेच या सर्व ऋषीमुनींच्या माध्यमातून भारत देशामध्ये पहिली ज्ञानाची परंपरा जी सुरू झाली, ज्याला आपण वेद म्हणतो. आपल्या भारत देशामध्ये महर्षी वेदव्यासांनी जो एकच वेद होता त्याचे 4 भाग केले, म्हणून त्यांना वेदव्यास म्हणतात. आणि या 4ही वेदाचे 4 उपवेद पण आहेत. युद्धशास्त्र हा विषय किती महत्वाचा आहे हा आपल्याला ह्या पुढच्या एका वाक्यातून लक्षात येईल. जसं ऋग्वेद आहे, सामवेद आहे, यजुर्वेद आहे, अथर्ववेद आहे, या 4ही वेदांचे 4 उपवेद आहेत. त्यातला ऋग्वेदाचा उपवेद आयुर्वेद आहे, ज्यामध्ये आपली सगळी चिकित्सा पद्धती आलेल्या आहेत. अथर्ववेदाचा उपवेद शिल्पवेद आहे, ज्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्ट इंजिनिअरिंगशी संबंधित असलेला सगळा अभ्यासक्रम त्याच्यामध्ये आलेला आहे. ज्यामध्ये आता आपण दुर्गाची जी भ्रमंती करतो, ह्या दुर्ग बांधणीचा सगळा विषय ह्या शिल्पवेदामध्ये आलेला आहे. आपल्या स्वतःच्या घराच्या निर्माणापासून एका नगराची रचना कशी करायची, दुर्ग बांधणी कशी करायची, इतकंच नाही तर पाण्यामधली जहाज बांधणी कशी करायची, हवेमधले विमान कसं तयार करायचं, या सर्व विषयांचा उहापोह ऋषीमुनींनी या शिल्पवेदामध्ये केलेला आहे, जो अथर्ववेदाचा उपवेद आहे. स्थापत्यशास्त्र, मंदिरशास्त्र, मूर्तीशास्त्र, त्याचबरोबर चित्रकला, मूर्तिकला, या सर्वांचा जो काय अभ्यास आहे तो या अथर्ववेदाच्या उपवेदामध्ये म्हणजे शिल्पवेदामध्ये आलेला आहे. त्याचबरोबर सामवेदाचा उपवेद गंधर्ववेद आहे, ज्यामध्ये गायन आहे, वादन आहे, संगीत आहे, नाट्य आहे, नृत्य आहे, या सगळ्या कलांचा अभ्यास ह्या गंधर्ववेदामध्ये आलेला आहे. अगदी तसाच यजुर्वेदाचा उपवेद धनुर्वेद, ज्या धनुर्वेदामध्ये मातीतल्या व्यायामापासून ते मल्लविद्येपर्यंत, मल्लविद्येपासून ते नियुद्धापर्यंत, नियुद्धापासून ते मग शस्त्रविद्या सुरू होतं तिथं दंडापासून ते धनुर्विद्येतल्या अस्त्रांपर्यंत सगळं शिक्षण ऋषीमुनींनी या धनुर्वेदामध्ये दिलेलं आहे. म्हणजे एका यजुर्वेदाचा एक उपवेद ऋषीमुनींनी केवळ युद्धशास्त्र या विषयासाठी वाहिलेला आहे. याच्यावरूनच युद्धशास्त्र हा आपल्या जीवनाशी किती अभिन्न विषय आहे याची आपण कल्पना करू शकतो. एक अपरिहार्य विषय आहे युद्धशास्त्र. आणि इतका प्राचीन वारसा भारत देशाला युद्धकलेचा, युद्धशास्त्राचा लाभलेला असताना सुद्धा दुर्दैवाने आपल्या भारत देशावर अनेक परकीय आक्रमणं झाली, ज्यामध्ये ग्रीक आले, ज्यामध्ये
शक आले, हून आले, कुशाण आले, मग इस्लामी आक्रमण झालं आपल्यावर, त्यानंतर मग फ्रेंच आले, डच आले, पोर्तुगीज आले, अशा अनेक विविध आक्रमकांनी भारत देशावर प्रचंड मोठी आक्रमणं केली आणि त्या कालखंडामध्ये आपल्या भारत देशाची प्रचंड मोठी लुटमार झाली, जाळपोळ झाली, आपली अनेक विद्यालयं जाळली, गुरुकुलं जाळली, ग्रंथ जाळले, आपल्या माता भगिनींच्यावर अब्रू लुटण्याचेही प्रसंग याची पानं या सगळ्या साहित्यांमध्ये भरलेले आहेत. महर्षी वेदव्यास महाभारतामध्ये असं म्हणतात की शस्त्रेन रक्षति राष्ट्रे शास्त्र चिंता प्रवर्तते. जे राष्ट्र शस्त्रबळाने सुरक्षित झालेलं असतं त्याच राष्ट्रामध्ये ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान, कला, विद्या, साहित्य जिवंत राहतात, शास्त्र जिवंत राहतात आणि त्याचा उपयोग, त्याचा लाभ विद्यार्थ्यांसाठी आणि सामान्य समाजाला होऊ शकतो. पण ते राष्ट्र शस्त्रबळाने सुरक्षित असलं पाहिजे. शस्त्रांची अपरिहार्यता इतकी आहे. शस्त्राशिवाय शास्त्र टिकू शकत नाही. शस्त्राशिवाय शास्त्र हे दुर्बल आहे आणि शास्त्राशिवाय शस्त्र हे अविवेक आहे आणि म्हणून शस्त्र आणि शास्त्र हे एकत्रित चाललं पाहिजे अशी भारत देशाने आपल्याला दिलेली परंपरा आहे. आणि अशा भारत देशाच्या दिव्य परंपरेमध्ये अनेक ग्रंथ निर्माण झाले. मग त्यामध्ये वेद आले, उपवेद आले, त्यातूनच मग आयुर्वेद आला, दर्शनशास्त्र आली, धर्मशास्त्र आली, आपल्या अनेक वेदांग आली, त्याचबरोबर उपनिषद आली. म्हणजे वेदांपासून वेदांतापर्यंत चाललेला हा प्रवास फार रंजक आहे. आणि या सगळ्या प्रवासामध्ये अनेक युद्धाच्या कथा सुद्धा आलेल्या आहेत. या प्रत्येक कालखंडामध्ये या सगळ्यांची सुरक्षा करण्यासाठी युद्ध करावे लागलेले आहेत. शास्त्रांचं जतन करण्यासाठी, शिवरायांना गो ब्राह्मण प्रतिपालक असं आपण म्हणतो, गायीच्या रक्षणासाठी, ज्ञानी लोकांच्या रक्षणासाठी. आणि महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या अवताराचं प्रयोजन काय? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे संत सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा संपूर्ण विनाश, निर्दालन आणि धर्माची संस्थापना ही 3 कार्य घेऊन भगवान श्रीकृष्ण द्वापार युगामध्ये जन्माला आले. असा हा वारसा युद्धशास्त्राचा भारताला अति प्राचीन काळापासून आपल्याला लाभलेला आहे. आणि म्हणून भारतीय युद्धशास्त्र हे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. बऱ्याच वेळेला युद्धाचा आणि आपला संबंध आहे का असा प्रश्न अनेकांना पडू शकतो, कारण आपल्या सर्वांचीच तो रुची असण्याचा विषय असू शकत नाही. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीला विचारलं की युद्धप्रिय आहे की शांतीप्रिय आहे, जगभरातली कोणीही व्यक्ती असंच म्हणेल की आम्हाला शांतता प्रिय आहे. आणि भारत देशामध्ये तर शांतता किती प्रिय आहे की शांतता मुक्ती इतकीच प्रिय आहे. जितकी प्रिय आपल्याला मुक्ती आहे, मोक्ष आहे, तितकी शांतीही प्रिय आहे. पण ही शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुद्धा जगाच्या दुर्दैवी नियमाने युद्धच करावे लागतं. हा जगाचा दुर्दैवी नियम आहे. आणि म्हणून पितामह भीष्म महाभारतामध्ये असं म्हणतात की जगातला सर्वश्रेष्ठ योद्धा किंवा सेनापती कोण असतो, त्याचं लक्षण काय? तर त्या सेनापतीचं लक्षण सांगताना पितामह भीष्म असं म्हणतात की जो सेनापती युद्ध टाळतो तरीही जो विजयी होतो तोच सर्वश्रेष्ठ सेनापती होतो. त्या सभेमध्ये बसलेल्या सर्वांना प्रश्न पडला की 2 परस्पर भिन्न शब्द इथे भीष्म वापरतायत की युद्ध टाळायचं पण म्हणतात आणि विजयी पण व्हायचं म्हणतायत. आणि म्हणून सभेतल्या सगळ्या लोकांनी पितामह भीष्मांना प्रश्न विचारला की हे कसं काय बरं शक्य आहे? तुम्ही एका बाजूला म्हणताय युद्ध टाळलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणताय की विजयी पण झालं पाहिजे. हे सूत्र काय आम्हाला समजलं नाही, तुम्ही थोडं समजावून सांगा. पितामह भीष्म युद्ध का टाळलं पाहिजे याच्यावर फार विस्तृत विवेचन करतायत. ते असं म्हणतात की ज्या भूमीवर युद्ध होतं त्या भूमीवर शेकडो वर्ष गवताची काडी सुद्धा उगवत नाही, कारण अनेक रासायनिक स्फोटकांचा मारा तिथं झालेला असतो. आज अनेक अण्वस्त्रांचा मारा होतो, मिसाईलचा मारा होतो, पूर्वी असंच अस्त्रांचाही मारा होत होता. आणि म्हणून ज्या भूमीवर युद्ध होतं त्या भूमीवर शेकडो वर्ष गवताची काडीही उगवत नाही. ज्या भूमीवर युद्ध होते तिथे कृषी जाळली जाते, शेती जाळली जाते, जंगलं जाळली जातात, नगरं जाळली जातात, सामान्य लोकांच्यावर अनन्वित अत्याचार होतात, आबालवृद्धांची हत्या होते. फार विस्तृत संभाषण पितामह भीष्मांनी आपल्या त्या युद्ध टाळण्याच्या विषयी केलेलं आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर, युद्धाची भयानकता ऐकल्यानंतर सभेतल्या सगळ्यांना तो विषय पटला की युद्ध आपण टाळलं पाहिजे. पण एक प्रश्न अजून अनुत्तरित होता की विजय कसं झालं पाहिजे, कारण भीष्म असं म्हणतात की युद्ध टाळायचं पण आहे आणि विजयी पण व्हायचं आहे, मग त्यासाठी काय केलं पाहिजे? पितामह भीष्माने त्यासाठी सुंदर सूत्र सांगितलेलं आहे. पितामह भीष्म असं म्हणतात की ज्या सेनापतीला युद्ध टाळायचं आहे तरीही त्याला विजयी व्हायचं आहे, त्या सेनापतीसाठी एकच सूत्र आहे. त्या सेनापतीचं स्वतःचं स्वसामर्थ्य इतकं प्रचंड असलं पाहिजे आणि त्याच्यावर चारित्र्याचा अलंकार असला पाहिजे. असा सेनापती ज्यावेळी युद्धभूमीवर उभा राहील त्यावेळी त्याचं असलेलं सामर्थ्य आणि त्याचं असलेलं चारित्र्य या दोन्हीचा अनुभव ज्यावेळी प्रतिपक्षाला येईल त्यावेळी तो युद्ध टाळेल, शरण येईल.
आणि हा सेनापती विजयी पण होईल. म्हणजे त्याचा असलेलं सामर्थ्य आणि त्याच्यावर असलेला चारित्र्याचा अलंकार यामुळे प्रतिपक्ष हा आपोआप शरण येईल. कारण सामर्थ्यवान व्यक्तींच्या बरोबर कोण युद्ध नाही करत आणि म्हणून तो सेनापती विजयी पण होईल. आणि त्यासाठीचं सूत्र काय तर सामर्थ्य पाहिजे. समर्थ रामदास पण म्हणतात की सामर्थ्य पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात बळ हेच जीवन, दुर्बलता म्हणजे मृत्यू होय. आणि म्हणून पितामह भीष्म असं पुढे म्हणतात की शांतता टिकवण्यासाठी ज्याचं जितकं सामर्थ्य अधिक, ते सूत्र सांगतायत की शांतता प्रस्थापित करण्यासाठी कुठलं सूत्र आपण अंमलात आणू शकतो. तर ते म्हणतात ज्याचं जितकं सामर्थ्य अधिक त्याचा तितका धाक अधिक, ज्याचा जितका धाक अधिक तितका शांततेचा कालखंड प्रदीर्घ असतो. आणि म्हणून शांतता प्रस्थापित करण्यासाठी सामर्थ्याशिवाय पर्याय नाही. आणि ते सामर्थ्य मिळवण्यासाठी युद्धशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. आणि तरीही पितामह भीष्माने फार सुंदर शब्द त्यात मुद्दाम वापरला, ते म्हणजे चारित्र्य. जगभरातले अनेक योद्धे आणि भारतीय योद्धे, जगाच्या युद्धशास्त्राचा आणि भारतीय युद्धशास्त्राचा फरक काय आहे की जगभरातल्या अनेक योद्ध्यांनी भूमी पादाक्रांत करणं, भूमीचं अधिग्रहण करणं, संपत्ती मिळवणं, लुटमार करणं आणि आपली निरंकुश सत्ता प्रस्थापित करणं, असेच काही उद्देश डोळ्यासमोर ठेवून यांनी आक्रमणं केलेली आहेत. पण भारत देशामध्ये जेवढे योद्धे जन्माला आले, प्रभू श्री रामचंद्रांपासून छत्रपती शिवरायांपर्यंत, या सगळ्या योद्ध्यांनी जी युद्ध केली ते युद्ध भूमी पादाक्रांत करण्यासाठी नाही केली, दुसऱ्यावर निरंकुश सत्ता गाजवण्यासाठी नाही केली. कारण ह्या योद्ध्यांची जीवनं अत्यंत चारित्र्यवान होती. आणि म्हणून शिवराय आपल्याला जगातल्या सर्व योद्ध्यांपेक्षा आदर्शवत वाटतात. कारण शिवाजी महाराजांचं जीवन हे चारित्र्याने मुसमुसलेलं जीवन आहे. एकही त्यांच्या चारित्र्यावर डाग नाही, कलंक नाही. आणि अशी चारित्र्यवान योद्धे निर्माण करणं हे युद्धशास्त्राचं काम आहे. त्या अभ्यासाचं हे काम आहे की भारत देशातले योद्धे हे चारित्र्यवान झाले पाहिजे. म्हणून आपल्याला रांजाच्या पाटलाचं उदाहरण आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत माहितीच आहे. इतकंच नाही की तर दक्षिण दिग्विजयातून महाराज परत येत असताना महाराजांच्या नातेवाईकांपैकी काही जणांनी महिलांच्यावर अत्याचार केल्याचे काही प्रसंग आले, तर महाराजांनी तिथंच त्यांचे शिरच्छेद केलेले असे संदर्भ शिवरायांच्या चरित्रामध्ये आहेत. आणि म्हणून स्त्रियांचं रक्षण हा एक महत्त्वाचा विषय आपल्या भारतीय योद्ध्यांच्या पाठीमागं शास्त्राने जोडून दिलेला आहे. आणि म्हणून पितामह भीष्म म्हणतात ज्याचं जितकं सामर्थ्य अधिक त्याचा तितका धाक अधिक, ज्याचा जितका धाक अधिक तितका शांततेचा कालखंड प्रदीर्घ असतो. आणि अशा सामर्थ्यवान व्यक्तीचं चारित्र्यही तितकंच उज्ज्वल असावं लागतं. अशी व्यक्ती जर सेनापती असेल, अशी व्यक्ती जर राजा असेल, तर ते राज्य अत्यंत समृद्ध आणि निष्कंटक होतं. ज्यावेळी आर्य चाणक्य आपल्या कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये दशत्रयी सूत्री मांडतायत, त्या सूत्रामध्ये एक सुखी राज्याची संकल्पना ते मांडताना असं म्हणतात की एखादं राज्य सुखी व्हायचं असेल तर त्यासाठी सूत्र काय आहे. कारण या भूमीवर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला अंतिमता काय हवाय असा जर प्रश्न विचारला तर ते सगळे म्हणतील की आम्हाला सुख हवंय. असा एकही जीव आपल्याला बघायला मिळणार नाही की तो दुःख मागतो. ह्या सगळ्यांना सुख हवंय. चाणक्य म्हणतात की सुख हवंय, तर सुखाचं मूळ कशात आहे, तर चाणक्य म्हणतात सुखस्य मूलम धर्म. आपण म्हणतो पुत्रधर्म, मातृधर्म, शेजारधर्म, पितृधर्म, राष्ट्रधर्म. जिथं जिथं आपण आपलं जीवन जगत असताना, लहानापासून मोठे होत असताना आपण ज्या ज्या व्यक्तिरेखेमध्ये जातो, त्या आता प्रत्येक व्यक्तिरेखेमध्ये आपल्या जीवनाचं कर्तव्य काय असलं पाहिजे, त्या कर्तव्यातला आदर्श मानबिंदू काय असला पाहिजे, याची सांगणारी एक आदर्श संहिता म्हणजे धर्म. आणि हे धर्म आपण पार केल्याशिवाय, आपल्या जीवनातला स्वधर्म आपण पूर्ण केल्याशिवाय आपण सुखी होत नाही. एखाद्या पित्याला विचारलं तर तुमचं सुख कशात आहे, तर तो असं म्हणेल की माझ्या मुलाला जे हवं आहे ते देण्यामध्ये मला सुख आहे. आणि म्हणून त्या मुलाला जर काय द्यायचं आहे तर तोच माझा पितृधर्म आहे, मुलाप्रती असलेले कर्तव्य पार पाडणे. मुलगा आपल्या आईवडिलांप्रती जे कर्तव्य पार पाडतो त्यावेळी तो सुखी होतो. आणि सगळा समाज म्हणून राष्ट्राप्रती कर्तव्य जो आपले पार पाडतो त्यावेळी समाज सुखी होतो. आणि म्हणून सुखस्य मूलम धर्म. पण असा धर्म पार पाडण्यासाठी तर धर्माचं मूळ काय आहे, तर धर्मस्य मूलम अर्थ. कुठलाही स्वधर्म पार पाडण्यासाठी अर्थ म्हणजे पैसा लागतो. मुलाला शिक्षण द्यायचं पैसे पाहिजेत, कपडे घ्यायचे पैसे पाहिजेत, त्या मुलांचं किंवा कुटुंबाचं पालन पोषण करायचं त्यासाठीही पैसा पाहिजे. आणि म्हणून चाणक्य असं म्हणतात की सुखस्य मूलम धर्म, धर्मस्य मूलम अर्थ. धर्माचं मूळ अर्थामध्ये. पण अर्थाचं मूळ कशात आहे, तर चाणक्य असं म्हणतात अर्थस्य मूलम राज्यम. कुठल्याही व्यक्तीला अर्थार्जन करायचं आहे, अर्थसंपादन करायचं आहे, पैसे मिळवायचे, तर त्यासाठी सुरक्षित राज्य पाहिजे. नुसतं राज्य नाही तर ते सुरक्षित राज्य पाहिजे. ते राज्य निष्कंटक पाहिजे, शत्रूपासून निर्भयी पाहिजे आणि समृद्ध पाहिजे. अशाच राज्यामध्ये कुठलीही व्यक्ती आपल्या गुणकौशल्यानुसार, आपल्याकडे असलेल्या विद्वत्तेनुसार, आपल्याकडे असलेल्या कलेनुसार तो अर्थार्जन करू शकतो.
व्यवसाय करू शकतो, व्यापार करू शकतो. गुलाम राष्ट्रामध्ये हे होऊ शकत नाही. ते राष्ट्र स्वतंत्र पाहिजे. स्वतंत्र राष्ट्रामध्ये, स्वतंत्र राज्यामध्येच कुठलीही व्यक्ती अर्थार्जन करू शकते. आणि म्हणून चाणक्य म्हणतात अर्थस्य मूलम राज्यम. मग असं राज्य निर्माण करणारा मूळ कोण आहे? तर चाणक्यांच्या आधीपर्यंतच्या तत्ववेत्यांनी राजा शब्द वापरलाय. राज्य राजा निर्माण करतो. पण चाणक्यांनी जाणीवपूर्वक शब्द वापरलाय राज्यस्य मूलम इंद्रिय जय. आम्हाला असा राजा अपेक्षित आहे जो इंद्रिय जय आहे. म्हणून भारत देशामध्ये राजा हा शब्द ज्या ज्यावेळी येतो त्यावेळी तिथे विशेषण शब्द येतो राजर्षी. भारत देशामध्ये राजा कसा अपेक्षित आहे? तो राजाही पाहिजे आणि ऋषीही पाहिजे. राजा अधिक ऋषी या दोन शब्दांनी जो शब्द तयार होतो त्याला म्हणले राजर्षी. मग राजा होण्यासाठी त्याला साहस पाहिजे, धाडस पाहिजे, शौर्य पाहिजे, पराक्रम पाहिजे, विजिगीषू वृत्ती पाहिजे, मैदान करण्याची समत्व बुद्धी पाहिजे आणि त्याचबरोबर दिग्विजय करण्याची महत्वाकांक्षा पाहिजे. ज्याचा राज्यकोश संपन्न असला पाहिजे, तो ऐश्वर्यवान असला पाहिजे. याचबरोबर जसं शौर्य पाहिजे तसं धैर्य पाहिजे, जसं ऐश्वर्य पाहिजे तसं वैराग्य पाहिजे, जसं शूरता पाहिजे तसं संयम पाहिजे, वैराग्य पाहिजे, चारित्र्य पाहिजे, अलिप्तता पाहिजे. ही सगळी गुणवत्ता ऋषींची आहे. आणि या दोन गुणवत्ता ज्या एका व्यक्तीच्या ठायी आहेत असाच व्यक्ती आम्हाला राजा म्हणून अपेक्षित आहे. आणि अशा राजांची मालिकाच भारत देशामध्ये आहे. म्हणून भारत देशातलं युद्धशास्त्र, राज्यशास्त्र इतर जगाहून फार विशेष आहे. इथं राजा असा अपेक्षित आहे. आणि म्हणून छत्रपती शिवरायांचं वर्णन करताना समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात, निश्चयाचा महामेरू बहुत जणांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. ते शिवरायांना श्रीमंत योगी म्हणतात. म्हणजे 32 मन सुवर्ण सोन्याच्या सिंहासनावर बसणारे महाराज ते तितकेच त्या संपत्तीपासून अलिप्त आहेत. चाणक्य असं म्हणतात की या किमान भारत देशामध्ये 2 कॅरेक्टर असे आहेत की ज्यांना व्यक्तिगत संपत्ती आणि व्यक्तिगत नाती अर्जित करण्याचा अधिकार नाही. त्यातला एक आहे राजा आणि दुसरा आहे गुरु. या दोघांनाही व्यक्तिगत नाती आणि व्यक्तिगत संपत्ती अर्जित करण्याचा अधिकार नाही. म्हणून असा राजा अपेक्षित आहे. आणि तो जर्मन तत्ववेत्ता लिडल हार्ट नावाचा, तो असं म्हणतो, इफ यू वॉन्ट पीस अंडरस्टँड वॉर. जर तुम्हाला शांतता हवी असेल तर आधी तुम्हाला युद्ध जाणून घेतलं पाहिजे, युद्धाची भयानकता जाणून घेतली पाहिजे, त्याशिवाय शांततेचा अर्थ कळत नाही. आणि म्हणून शांतता प्रस्थापित करण्यासाठी युद्धाचा अभ्यास असणं आवश्यक आहे. भारतीय युद्धशास्त्राचा विशेष काय? इथे युद्धशास्त्राचं शिक्षण युद्ध करण्यासाठी नाही दिलं गेलेलं आहे. इथे युद्धाचं शिक्षण युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये, शांतता सुव्यवस्था दीर्घकालीन टिकावी यासाठी दिलं गेलं. हा भारतीय युद्धशास्त्राचा उर्वरित जगाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर तो विशेष आहे. आणि म्हणून युद्धकलेची आवश्यकता आहे. मग या युद्धकलेमध्ये इथिक्स पण आहेत, योद्ध्याची नीतिमूल्य पण आहेत. जगाच्या पाठीवर एकमेव भारत देश असा आहे की योद्धा कसा असावा, त्याचं जीवन कसं असावं, त्यानं कोणकोणते नियम पाळावेत, काय काय नीतिमूल्यांचा अंगीकार त्यांनी करावा, याचे सुद्धा नियम दिलेले आहेत. आणि म्हणून आज शस्त्रांकडे बघण्याचा दृष्टिकोन फार विचित्र आहे. आज शस्त्र म्हणले की गुंडगिरी, मारामारी, दंगली असंच काहीसं चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि म्हणून सावरकर त्यांच्या शस्त्रगीतामध्ये असं म्हणतात की शस्त्र पाप नाश वयची, शस्त्र पुण्य नाश वय, इष्टता अनिष्टता ही त्याच हेतूनेच आहे. शस्त्राला पापाचेही पारड्यात ठेवता येत नाही आणि पुण्याचेही पारड्यात ठेवता येत नाही. त्या शस्त्राला धारण करणाऱ्याची भूमिका काय आहे त्याच्यावरून त्याचं पाप पुण्य अवलंबून आहे. आणि म्हणून शस्त्र शिवरायांनीही धारण केलं. आणि शस्त्र हे सगळे इस्लामी आक्रमक जे होते, ज्यामध्ये अफजल खान आहे, औरंगजेब आहे, सगळे पाचशाही आहेत, त्यांनीही धारण केलं. पण दोघांच्या भूमिकेमध्ये फरक मात्र फार मोठा आहे. इकडे एका बाजूला आपली मंदिरे तोडत, देवळं फोडत, मूर्त्या फोडत, आपल्या आया बहिणींच्यावर अनन्वित अत्याचार करत त्या शस्त्रांच्या धाकावर त्यांनी ते केले. आणि इकडे एका बाजूला एक तरी स्त्री माझ्या राज्यातली, स्वराज्यातली सुरक्षित राहिली पाहिजे यासाठी आपल्या जीवनाचं हवन करणारे, आपलं प्राणार्पण करणारे योद्धे शिवरायांच्याकडे. या भूमिकेचा फरक फार मोठा आहे. आणि ती भूमिका रुजवणं, ती शिकवणं यासाठी युद्धकलेची आवश्यकता प्रचंड मोठी आहे. नकुलाचा एक फार सुंदर श्लोक आहे महाभारतामध्ये. तो असं म्हणतो की खडगानेच लक्ष्मीची प्राप्ती होते, खडगानेच ऐश्वर्य मिळतं आणि खडगानेच राज्य सुरक्षित होतं. राज्य सुरक्षित होतात, खडगाने शत्रूचा नाश होतो. आणि म्हणून प्रत्येक योद्ध्याने हातामध्ये खडग धारण केलं पाहिजे. तलवारीला संस्कृतमध्ये खडग म्हणतात. आपल्या संस्कृत वाङ्मयामध्ये प्रत्येक शस्त्रांच्या उत्पत्तीचे पण श्लोक आहेत. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्या गागाभट्टांनी केला, त्यांचे चुलते कुमारिल भट्ट यांनी लिहिलेला एक ग्रंथ निर्णय सिंधू नावाचा.
त्या ग्रंथामध्ये खंडेनवमीला आपण ज्या शस्त्रांची पूजा करतो, त्या शस्त्रांची पूजा करत असताना प्रत्येक शस्त्राचं पूजन करताना त्या त्या शस्त्रांचे मंत्र काय गायले पाहिजेत ते मंत्रही त्या ग्रंथामध्ये दिलेले. ह्या शस्त्रांची उत्पत्ती कशा झाल्या त्याच्याही कथा महाभारतामध्ये आहे. पितामह भीष्मांनी शांती पर्वामध्ये ज्यावेळी युधिष्ठिराला जो उपदेश दिलेला राजधर्माचा, त्यामध्ये सर्वश्रेष्ठ शस्त्र कुठलं याच्यावर विवेचन करताना ते खडगाची निर्मिती कशी झाली याचाही वृत्तांत ते सांगतायत की एकदा लोहासूर नावाचा असुर यांनी प्रचंड उत्पात माजवला पृथ्वीवर आणि त्याच्यासाठी ब्रह्मदेवाने यज्ञ केला. आणि त्या यज्ञातून एक पुरुष प्रकट झाला आणि त्या पुरुषांनी स्वतःला खडगाच्या रूपामध्ये अधिष्ठित केलं आणि तिथून खडगाची निर्मिती झाली. ज्या खडगाला महाविष्णूंनी धारण केलं, नंतर भगवान शिवानी धारण केलं आणि तिथून पुढे मग वेगवेगळ्या ऋषीमुनींच्याकडे तो पुढे 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 जात आला. आणि मग धर्म आणि राष्ट्राच्या संरक्षणासाठी खडगाची निर्मिती अशा पद्धतीने झालेली आहे. या युद्धशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी कुठल्या कुठल्या ग्रंथाचा अभ्यास केला पाहिजे त्याचीही यादी PPTच्या माध्यमातून आपल्या सर्व अभ्यासकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या व्याख्यानाच्या माध्यमातून केलेला आहे. ज्यामध्ये युद्धशास्त्राचा सगळ्यात आद्य ग्रंथ म्हणून ज्याला मान्यता आहे तो म्हणजे धनुर्वेद आहे. हा धनुर्वेद म्हणजे केवळ धनुर्विद्येवर आधारित असलेला ग्रंथ नाही आहे. धनुर्विद्या हा शब्द वेगळा आणि धनुर्वेद हा शब्द वेगळा आहे. धनुर्वेद हा यजुर्वेदाचा उपवेद आहे, ज्यामध्ये मगाशीच मी सांगितलं संबंध युद्धशास्त्राचं शिक्षण त्याच्यामध्ये आलेलं आहे. आहारशास्त्र, शरीरशास्त्र, अॅनाटॉमी वगैरे सगळ्याचंच विवेचन त्यामध्ये महर्षी वशिष्ठांनी केलेलं आहे. सगळ्यात पहिला आद्य ग्रंथ महर्षी वशिष्ठांचा आहे, त्यानंतर विश्वामित्रांचा आहे, भरद्वाज मुनींचा आहे, परशुरामांचा आहे, जमदग्नींचा आहे, अगदी शुक्राचार्यांनी लिहिलेला एक औशनस धनुर्वेद आहे, त्यानंतर वैशंपायनाने लिहिलेला शिवधनुर्वेद आहे. तर धनुर्वेदाचा अभ्यास ज्यांना शस्त्रांचा अभ्यास करायचा, युद्धशास्त्राचा अभ्यास करायचा त्यांनी जरूर धनुर्वेदाचा अभ्यास जरूर करावा. त्याचबरोबर नीतिप्रकाशिका आहे, सम्रांगण सूत्रधार आहे, मग आपले 4ही वेद आहेत. त्या वेदांबरोबरच शुक्रनीती आहे, कौटिल्याचं अर्थशास्त्र आहे, दंडनीती आहे, राजनीती आहे, दुर्गा सप्तशती आहे, शिवभारत नावाचा ग्रंथ जो छत्रपती शिवरायांच्या काळामध्येच त्यांच्याच आज्ञेने कवींद्र परमानंद यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे शिवचरित्र, संस्कृतमध्ये त्यांनी लिहिलेला आहे, ज्याचं मूळ नाव अनुपुराण आहे, नंतर शिवभारत हे नाव त्याचं झालं. त्या ग्रंथामध्ये सुद्धा अनेक शस्त्रांचे उल्लेख, कुठल्या कुठल्या युद्धामध्ये महाराजांनी कशी कशी शस्त्र वापरली, मावळ्यांनी कुठली कुठली शस्त्र वापरली, त्याचे सुंदर संदर्भ त्याच्यामध्ये आलेले आहेत. युद्धाच्या कथा फार सुंदर त्याच्यामध्ये आलेल्या आहेत, त्याचाही अभ्यास केला पाहिजे. अगदी संभाजीराजांनी लिहिलेला बुधभूषण ग्रंथ त्याच्यामध्ये सुद्धा धनुर्वेदाशी संबंधित त्यांनी विवेचन केलेलं आहे. या ग्रंथांमध्ये धनुर्वेदामध्ये शस्त्रांचं वर्गीकरण केलेलं आहे. ते वर्गीकरण मूलतः 6 प्रकारचं आहे. महर्षी वशिष्ठ, विश्वामित्र आणि जमदग्नी यांनी आपल्या धनुर्वेद ग्रंथामध्ये शस्त्रांचं वर्गीकरण केलेलं आहे. ते वर्गीकरण करत असताना ते असं म्हणतात, चतुर्विधम आयुधम मुक्तम मुक्तम मुक्ता मुक्तम यंत्रमुक्तम चेत, असा श्लोक आहे महर्षी वशिष्ठांच्या धनुर्वेदामध्ये. त्यांनी 4 प्रकारचं वर्गीकरण केलेलं आहे. पुन्हा विश्वामित्र आणि जमदग्नी यांनी पुन्हा अजून 2 वर्ग त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला वर्ग आहे मुक्त शस्त्र, दुसरा आहे अमुक्त, तिसरा आहे मुक्तामुक्त, चौथा आहे यंत्रमुक्त, 5वा आहे मुक्त संधारित आणि 6वा आहे मंत्रमुक्त. आता मुक्त शस्त्र म्हणजे काय, तर मुक्त शस्त्रामध्ये पुढे शस्त्र दिलेले शक्ती म्हणजे भाल्यातलाच एक प्रकार आहे, त्यानंतर चक्र आहे, दगड आणि पाश आहे. मुक्त शस्त्र म्हणजे जे शस्त्र आपण हातात धरून लांबच्या शस्त्राला फेकून मारू शकतो, जे आपल्यापासून वेगळं होऊ शकतं, आपल्यापासून मुक्त होऊ शकतं, त्याला मुक्त शस्त्र म्हणतात. शस्त्राचा दुसरा प्रकार आहे अमुक्त शस्त्र, की जे शस्त्र केवळ हातातच धरून आपण लढू शकतो, ज्याला फेकता नाही येऊ शकत. म्हणजे यामध्ये तलवार आहे, दांडपट्टा आहे, विविध शस्त्र आहेत ती आपल्या PPTमध्ये दिलेले आहेत. पट्टा आहे, फरशी आहे, ढाल आहे, वाघनखे आहेत, कट्यार आहे, जी शस्त्र आपण हातातच धरून लढू शकतो. तिसरा प्रकार आहे मुक्तामुक्त शस्त्र, की जी शस्त्र आपण हातातही धरून लढू शकतो आणि वेळप्रसंगी फेकून पण मारू शकतो, ज्यामध्ये भाला आहे. भाला आपण जवळच्या शत्रूला हातामध्ये धरून बोक्सून मारू शकतो आणि लांबच्या शत्रूला फेकून मारू शकतो, म्हणून भाल्याला शस्त्र आणि अस्त्र दोन्ही म्हणतात, कारण ते मुक्तामुक्त या शस्त्रामध्ये आहेत. त्याचमध्ये त्रिशूल आहे. चौथा प्रकार आहे यंत्रमुक्त शस्त्र, की जे शस्त्र यंत्राच्या साह्याने फेकलं जातं. उदाहरणार्थ धनुष्यबाण आहे. धनुष्य हे यंत्र आहे, बाण हे शस्त्र आहे. धनुष्याच्या माध्यमातून बाण फेकला जातो. तोफ आहे, तोफ यंत्र आहे, त्यातला गोळा शस्त्र आहे, तोफेच्या माध्यमातून तोफेचा गोळा फेकला जातो. बंदूक यंत्र आहे, त्यातली बुलेट शस्त्र आहे, गोळी शस्त्र आहे, ती बंदुकीच्या माध्यमातून फेकली जाते. गोफण यंत्र आहे, त्यातला दगड शस्त्र आहे, गोफणीच्या माध्यमातून दगड फेकला जातो, याला यंत्रमुक्त शस्त्र म्हणतात.
रामायण कालखंडामध्ये शतघ्नी नावाच्या शस्त्राचा उल्लेख आलेला आहे की रावणाच्या त्या लंकेचा जो किल्ला आहे, जो दुर्ग आहे, त्या दुर्गावर अशा अनेक शतघ्नी त्यांनी बसवलेले आहेत. आणि शतघ्नीचा अर्थ आहे 100 वेळा आग ओकणारी तोफ. कमीत कमी एकदा तिला बत्ती दिली तर ती 100 वेळा प्रहार करू शकते. अशा शतघ्नीचं वर्णन रामायणामध्ये आलेलं आहे. पुढचं आहे मुक्त संधारित शस्त्र. हे शस्त्र फार विशेष आहे आणि आपण खूप भाग्यवान आहोत. यातल्या एका शस्त्राची निर्मिती खास मराठ्यांनी केलेली आहे मध्ययुगीन कालखंडामध्ये, ज्याचं नाव आहे विटा. त्याचा नंतर एक व्हिडिओ पण मी दाखवणार आहे. दुसरं आहे सुदर्शन आणि तिसरं बुमरँग नावाचं शस्त्र जे विदेशामध्ये तयार झालं. या शस्त्राचा विशेष काय की हे शस्त्र फेकून मारलं जातं आणि पुन्हा ते शस्त्र मारणाऱ्याच्या हातामध्ये परत येतं. ते शस्त्र मारल्यानंतर शत्रूचा वेध घेऊन पुन्हा आपण हातामध्ये खेचून घेऊ शकतो. असे जे शस्त्र त्याला मुक्त संधारित शस्त्र म्हणतात. आणि पाचवा आहे अर्थात जी आज लोप पावलेली विद्या आहे, जी प्राचीन कालखंडामध्येच आपल्याला रामायण महाभारतामधल्या अनेक ग्रंथांमध्ये बघायला मिळते, पुराणांमध्ये बघायला मिळते, ती आहे मंत्रमुक्त शस्त्र. याला आपण अस्त्र म्हणतो. आपल्याला महाभारतातली अनेक सिरियल जर आपण पाहिले असतील किंवा ग्रंथांमध्ये अनेक उल्लेख आपण पाहतो की एक योद्धा हातामध्ये धनुष्य घेऊन काही मंत्र पुटपुटायचा आणि नंतर बाण मारायचा. मग त्यातून वेगवेगळी अस्त्र बाहेर पडायची. आपल्याला आग्नेयास्त्र माहिती आहे, वारुणास्त्र माहिती आहे, पाशुपतास्त्र माहिती आहे, त्याचबरोबर ब्रह्मास्त्र माहिती आहे. तर ह्या सगळ्या अस्त्रांचा उपयोग ज्या माध्यमातून केला जात होता शस्त्राच्या कॅटेगरीमध्ये याला मंत्रमुक्त शस्त्र म्हणतात. तर शस्त्राच्या वर्गीकरणामध्ये खास करून हे 6 विभाग येतात. आजही याच विभागामध्ये आजची सुद्धा शस्त्र सगळी विभागली जातात. याच्यापेक्षा वेगळा विभाग अजून काय तयार झालेला नाही. आता पुढचे अनेक तंत्रज्ञान जशी जशी विकसित होतील तसे तसे याच्यामध्ये अनेक आयाम जोडले जातील करायचे. प्राचीन काळात आणि शिवकाळामध्ये ही सगळं शस्त्र निर्माण करण्यामध्ये लोहारांचं फार मोठं योगदान आहे. या लोहारांचं काम सुद्धा शिल्पवेदामध्ये येतं. अथर्ववेदाचा जो शिल्पवेद मी तुम्हाला सांगितला त्यामध्ये धातूचा उपयोग कसा करायचा याचं परिपूर्ण ज्ञान या लोहारांना होतं. आज आपण अनेक वेळा जातीभेद हा दुर्दैवाने आज आपल्या भारत देशाला लागलेला कलंक आहे. पण हा जाती शब्द जो आहे आपल्या प्राचीन वाङ्मयामध्ये जाती हा शब्द कुठेच आलेला नाही. त्याचा शब्द आला ज्ञाती. हा फार महत्त्वाचा शब्द आहे. आज जात म्हणल्यानंतर आपल्यासमोर अनेक 18 पगड जाती डोळ्यासमोर येतात, त्यांच्यामधले वादविवाद डोळ्यासमोर येतात. पण मूळ शब्द आहे ज्ञाती. आणि ज्ञाती या शब्दाचा अर्थ असा आहे की एकेका विशेष विषयाचं ज्ञान ज्या कम्युनिटीकडे आहे त्याला ज्ञाती म्हणतात. उदाहरणार्थ सुतार ज्ञाती आहे की ज्यांना लाकडाचं ज्ञान आहे, काष्टाचं ज्ञान आहे. सुतार म्हणजे केवळ फर्निचर तयार करणारा एवढा संकुचित अर्थ त्याचा नाही आहे. कुठल्या विषयासाठी कुठलं लाकूड लागणार आहे, ते लाकूड कुठल्या ऋतूत तोडायचं आहे, कुठल्या झाडाचं तोडायचं आहे याचंही ज्ञान जी ज्ञाती ठेवते त्याला सुतार म्हटलं. म्हणजे उदाहरणार्थ सागवान लाकूड सगळ्यात जास्त टिकावं असं आपण म्हणतो. पण म्हणून घराच्या सगळ्याच वस्तूसाठी सागवान नाही वापरत आपण. मंदिर तयार करण्यासाठी तर चंदन किंवा शिसमच आपण वापरतो. घरामध्ये मसाले कुटण्यासाठी जी उखळ असते त्या उखळीच्या वरती जो मुसळ असतो लाकडी, तो मुसळ सागवानाचा नाही वापरला जातो, लिंबाचा वापरला जातो. कारण त्या मसाल्यामध्ये लिंबाचा सुद्धा अर्क उतरला पाहिजे. ते तर दुसरं लाकूड नाही चालत. बांबू जर तोडायचा आहे आणि तो कुठल्या कामासाठी वापरायचा आहे तर तो अमावस्येच्या रात्री तोडला जातो. कारण चंद्रप्रकाश ज्यावेळी नसतो त्यावेळी त्या बांबूमधले कीड मुळाशी जाऊन गेलेली असते, त्यामुळे त्यावेळी तोडलेला बांबू त्याला कीड लागत नाही. अशा अनेक सूक्ष्म विषयाचं ज्ञान ती कम्युनिटी जी ठेवते तिला सुतार ज्ञाती म्हटले. अगदी तसंच लोहाचं ज्ञान ठेवणारी लोहार ज्ञाती आहे की जमिनीतून ते लोह कसं मिळवायचं, इथंपासून कुठल्या विषयासाठी कुठला धातू वापरायचा, इथंपर्यंत ज्ञान ज्या ज्ञातीनं ठेवलेलं आहे ती लोहार ज्ञातीनं ठेवलेलं आहे. ब्रिटिशांचे अनेक संदर्भ आपल्याला मिळतात की भारत जगात स्टील उत्पादनामध्ये सर्वश्रेष्ठ होत. ब्रिटिशांनी त्यावेळेच्या जहाजांचंही वर्णन केलेलं आहे की भारतातल्या स्टीलपासून तयार केलेली जहाजं ही दीर्घकाळ टिकलेली आम्ही असं अनुभवलेलं आहे. आणि आपल्याकडे लोहारांनी शस्त्रांसाठी सुद्धा जे धातू निवडलेले आहेत, म्हणजे लोहाराचं सगळ्यात पहिलं काम आहे धातू निवडणे, नंतर भट्टी तयार करून त्याला गरम करणे, त्याच्यानंतर पुढचं काम आहे त्याला ठोकणे, आकार देणे, त्याच्यानंतर त्याचं पुढचं काम आहे त्याला धार करणे, पॉलिश करणे. मग त्याला पाणी देण्याचे पण विधी आहेत. धार करणे म्हणजे त्याला शस्त्राला पाणी देणं म्हणतात. ते शस्त्र लाल बुंद तापवल्यानंतर किती टेम्परेचरला तापवायचं आहे, त्यानंतर त्याला कधी पाणी पाजायचं आहे, कुठल्या पद्धतीचं पाणी पाजायचं आहे, त्याचबरोबर त्याला कुठल्या पद्धतीचं ऑइल पण द्यायचं आहे, ह्या सगळ्याचं ज्ञान प्राचीन काळापासून आपले लोहार ठेवत आले. दुर्दैवाने आज या ज्ञातीचा जो
मूळ DNA मधून आलेलं जे ज्ञान आहे ते आज नष्ट होत चालले. आज एखाद्या लोहाराला जर लोखंडाचा तुकडा दिला हातामध्ये तर हे पोलाद आहे की लोखंड आहे हे सुद्धा दुर्दैवाने तो सांगू शकत नाही, कारण ह्या ज्ञानाची विस्मृती झाली. ज्या पद्धतीने ब्रिटिशांनी लॉर्ड मेकॉलेची शिक्षण पद्धती आपल्याकडे आणली, त्या शिक्षणामुळं आज प्रत्येकालाच असं वाटतं की माझा मुलगा प्रचंड मोठा नोकरदार असला पाहिजे, अधिकारी असला पाहिजे, आणि मग घराण्यातून चालत आलेली ही जी काही परंपरागत विद्या आहे ती विद्या लोप पावत चाललेली आहे. तर लोहाराचं फार विशेष काम या प्राचीन काळापासून ते अगदी क्रांतिकारकांच्या पर्यंत शस्त्र निर्माणामध्ये त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. पोलाद किती प्रकारचे होते, शस्त्र बनवण्यामध्ये कुठले कुठले घटक वापरले जात होते, तर त्याच्यामध्ये मूलतः पोलाद आहे, लोखंड आहे. पोलाद म्हणजेच अतिशय संस्कारित केलेलं कच्च्या लोहापासून निर्माण केलेलं एक चांगल्या प्रकारचं स्टील. त्यानंतर कच्चं लोखंड आहे, तांबे आहे, पितळ आहे, हस्तिदंताचाही वापर शस्त्र निर्माणामध्ये केला जात होता. त्याचबरोबर लाकडाचा वापर केला जात होता, चर्म म्हणजे चामड्याचा वापर केला जात होता, आणि शिंगांचा सुद्धा वापर केला जात होता. मध्ययुगीन कालखंडामध्ये छत्रपती शिवरायांच्या काळात जेवढे जेवढे खंजीर तयार झाले, छुपी शस्त्र जी तयार झाली, ज्यामध्ये जंबिया आहे, पुढे त्या शस्त्रांचे फोटोही दाखवणार आहे मी, तर त्याच्या मुठी बनवण्यासाठी हस्तिदंताचा आणि वेगवेगळ्या प्राण्यांच्या शिंगांचा वापर केला गेला. खास करून त्यामध्ये सांबराच्या शिंगांचा वापर भरपूर प्रमाणात केला गेला, आणि त्यामुळे त्याची ग्रीप फार पक्की व्हायची. मुठीची डिझाईन पण कशी केली जायची त्याचाही फार एक मोठा अभ्यास आहे शस्त्र निर्माणामध्ये. भारत देशामध्ये पोलाद किती प्रकारचं होतं, तर त्या पोलादाचे प्रकार पण पुढच्या स्लाईडमध्ये आपण पाहतोय. त्यामध्ये चंद्रावट, हत्तीपगी, रामपुरी, खेडी, फरासी गजबेल, वट, कामठी, सिरोही, गोलिया, सालेमन, तोलेदो, दमास्कस आणि पाटी, अशा जवळपास 13 प्रकारचं पोलाद आपल्या भारत देशामध्ये निर्माण होत होतं प्राचीन काळापासून अगदी मध्ययुगीन कालखंडापर्यंत. आणि यातल्या विविध पोलादांची विविध शस्त्रनिर्मिती आपल्या भारत देशामध्ये होत होती. त्याच्यामध्ये सकेला पोलाद पण एक विशेष पोलाद आहे, ज्याला आपण इस्पात म्हणतो. त्याही पोलादाच्या तलवारी आपल्या भारत देशामध्ये निर्माण होत होत्या. आपल्या भारत देशातलं एक सगळ्यात महत्त्वाचं पोलाद ते म्हणजे वुड्स पोलाद. ब्रिटिशांनी नाव दिलं त्याला वुड्स आहे. हा दक्षिण भारतातला शब्द आहे वुद्ध नावाचा. दक्षिण भारतामध्ये ह्या खास पोलादाची निर्मिती आपल्या इथं होत होती, ज्या पोलादापासूनच दमास्कसमध्ये ज्यावेळी ते पोलाद गेलं तिथे ज्यावेळी ते तलवारी तयार झाल्या त्याला आपण दमिश्क किंवा दमास्कस पोलाद म्हणतो. त्याचा मूळ कंटेंट आपला भारतीय आहे, ज्याला वुड्स पोलाद आपण म्हणतो. म्हणजे याची रचना कशी असायची की एक पट्टी लालबुंद केल्यानंतर तिला घड्या घातल्या जायच्या, पुन्हा गरम करून तिला सरळ केली जायची, पुन्हा घड्या घातल्या जायच्या, पुन्हा सरळ केली जायची, अशी कमीत कमी 100 ते 1000 वेळी प्रक्रिया केली जायची. आणि त्यातून तयार झालेल्या पोलादाची शस्त्र जी बनवली जायची त्या शस्त्रांवर जोहर तयार व्हायचे. जोहर म्हणजे त्या शस्त्रांवर काही खुणा तयार व्हायची, म्हणजे समुद्राच्या लाटा जशा असतात तशी लाटदार असल्या अशी वलय त्या तलवारीच्या ब्लेडवर तयार व्हायची, आणि ही शस्त्र सहसा युद्धामध्ये तुटत नसत. अशी शस्त्र निर्माणाची कला भारत देशामध्ये होती, जी शिवरायांच्या काळामध्ये सुद्धा अनेक शस्त्र त्या पद्धतीचे तयार झालेले आहेत. आता शस्त्रांच्या वापरावरून पण काही प्रकार आहेत. काही शस्त्र कापण्यासाठी आहेत, तोडण्यासाठी आहेत, काही शस्त्र भोसकण्यासाठी आहेत, काही शस्त्र फेकून मारण्यासाठी आहेत, काही शस्त्र प्रहार करण्यासाठी आहेत, आणि काही शस्त्र केवळ संरक्षण करण्यासाठी आहेत. मग कापण्यासाठी उपयोगात येणारी शस्त्र कुठले कुठले आहेत? त्यामध्ये तलवार आहे, पट्टा आहे, एक बाणा नावाचं शस्त्र आहे ज्यामध्ये 2.5 ते 3 फुटाचा दंड असतो आणि त्याला पट्ट्याचंच पातं लावलं जातं. आणि ह्या 2 शस्त्रांच्या संमिश्रातून तयार झालेलं शस्त्र आहे तो म्हणजे बाणा, की ज्या शस्त्राचा उपयोग थेट शत्रूची गर्दन मारण्यासाठी केला जायचा. तर कापण्यासाठी उपयोगात येणारी शस्त्र आहेत. भोसकण्याच्या उपयोगी येणारी शस्त्र कुठली कुठली आहेत? तर त्यामध्ये भाला आहे, बर्ची आहे. बर्ची हा भाल्यातलाच एक छोटा प्रकार आहे. त्यानंतर कट्यार आहे, खंजीर आहे, बिचवा आहे आणि विटा पण आहे. ही शस्त्र भोसकण्यासाठी खास करून वापरली जात होती. फेकण्याच्या शस्त्रामध्ये पुन्हा भाला शस्त्राचा उपयोग होत होता, चक्रांचा उपयोग होत होता. चक्रांमध्ये आज आपण विशेषतः शीख समुदायाच्या डोक्यावर जी पगडी आहे त्या पगडीच्या भोवती ते एक चक्र लावतात. आपण केसरी चित्रपट सगळ्यांनी पाहिला असेल, त्याच्यामध्ये ती चक्र त्यांनी लावलेली आहेत. ती चक्र फेकून मारण्यासाठी वापरली जाते होती. वेळप्रसंगी शत्रूचं शिर सुद्धा धाडा वेगळं त्या शस्त्रांपासून होत होतं. त्यानंतर प्रहार करण्याची शस्त्र त्यामध्ये लाठी आहे, गदा आहे, मुदगल आहे, गुर्ज आहे. गुर्ज नावाचं एक शस्त्र आहे, त्याचाही फोटो मी नंतर दाखवणार आहे. ही शस्त्र मजबूत प्रहार करण्यासाठी वापरली जात होती. आणि काही शस्त्र संरक्षणासाठी, ज्यामध्ये ढाली आहेत, ज्यामध्ये चमड्याच्या ढाली आहेत, अगदी काष्टाच्या म्हणजे लाकडी ढाली आहेत, काही ढाली धातूच्या आहेत,
काही ढाली कासवाच्या पाठीपासून पण बनवलेल्या आहेत. चिलखत आहेत. दास्तान म्हणजे आपल्या मनगटापासून कोपरापर्यंतची सुरक्षा करणारं जे कवच असते त्याला दास्तान म्हणतात. आणि शिरस्त्राण आपल्या डोक्याच्या सुरक्षेसाठी, ज्याला आज आपण हेल्मेट पण म्हणू शकतो. या सर्व शस्त्रांचे प्रहार शरीरावर कुठे कुठे करायचे त्याचेही निकष ग्रंथांनी दिलेले आहेत. जवळपास 72 प्रकारचे प्रहार प्राचीन भारतापासूनच्या अनेक ग्रंथांमध्ये, वाङ्मयामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्याचे सगळे संदर्भ, त्याचे श्लोक पण आलेले आहेत. इथे आपण जवळपास एक 38 प्रकारचे प्रहार या स्लाईडमध्ये दिलेले आहेत. अगदी डोक्यापासून पायापर्यंत कुठे कुठे वार मारायचं आहे आणि शस्त्र हातामध्ये कुठल्या आणि कुठल्या शस्त्राने कुठले वार मारावेत याचेही निकष आपल्या ग्रंथांमध्ये आधीपासूनच दिलेले आहेत. इतका बारीक अभ्यास आपल्या ऋषीमुनींनी आणि त्यातल्या युद्धशास्त्रामध्ये काम करणाऱ्या तत्ववेत्यांनी केलेला आहे. डोक्यावर प्रहार करणं म्हणजे ज्याला शिरवारं म्हणतात. तोच प्रहार ज्यावेळी आपण उलट करतो त्यावेळी त्याला चीरवारं म्हणतात. खांद्यापासून कमरेपर्यंत तिरका प्रहार करायचा त्याला जनेऊ वार म्हणतात. बाहूवरच वार मारायचा आहे त्याला बाहुवार म्हणतात किंवा बगलवार म्हणतात. गळ्यावर प्रहार करायचा त्याला गर्दनवार म्हणतात. पोटरीवर प्रहार करायचा त्याला पोटरीचा वार म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारच्या खोच कुठल्या मारायच्या त्या खोचींची सुद्धा नावं त्याच्यामध्ये दिलेली आहे. इतकं सूक्ष्म प्रहारांची मालिका आपल्या ह्या भारतीय युद्धशास्त्र ग्रंथामध्ये आपल्याला बघायला मिळते. भारत देशामध्ये अशा किती प्रकारची युद्धकला आहेत. प्रांतानुसार, राज्यानुसार त्याचीही विभागणी आहे. प्रत्येक राज्यामध्ये त्याची म्हणून एक पारंपरिक युद्धकला आहे. जसे आत्ता आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण मर्दानी खेळ या नावाने या युद्धकलेला आपण ओळखतो, किंवा शिवरायांचा फार मोठा वारसा या युद्धकलेला लाभला म्हणून त्याला आपण शिवकर्णी युद्धकला अशाही स्वरूपामध्ये ओळखतो. तर भारत देशामध्ये एक नकाशा दिलेला आहे. प्रत्येक राज्याची युद्धकला त्याच्यामध्ये दिलेली आहे. तर त्यात केरळची जी युद्धकला आहे त्याला कलरी पयटू म्हणतात. भारत देशामध्ये सगळ्यात प्राचीन, जगातची सगळ्यात प्राचीन युद्धकला म्हणून या युद्धकलेकडे बघितलं जातं. ज्या युद्धकलेची परंपरा अगस्त्य ऋषी आणि परशुरामांपासूनची सांगितली जाते. परशुरामाने 21 वेळा पृथ्वी ज्यावेळी निक्षत्रिय केली त्यावेळी त्यांनी ठरवलं की आता क्षत्रियांना युद्धकलेचं शिक्षण द्यायचं नाही, हे शिक्षण केवळ ब्राह्मणांना दिलं जाईल. आणि म्हणून नायर म्हणून एक विशेष जमात दक्षिण भारतामध्ये जी तयार केली गेली, ज्या नायरांना युद्धकलेचं शिक्षण दिलं गेलं, त्याच नायरांची घराण्याची परंपरा सांगणारे आजही ते घराणे आहेत, ज्या घराण्यामध्ये आजही कलरी पयटू युद्धकला शिकवली जाते. आजही कलरी पयटूच्या जे आखाडे आहेत त्या आखाड्यांमध्ये काम करणारे जे गुरुक्कल असतात, त्यांना गुरुक्कल म्हणतात. जे शिक्षक आहेत त्यांना गुरुक्कल म्हणतात. त्यांच्या घराण्यामध्ये आजही एक अशी परंपरा आहे की जन्माला येणारं पहिलं मूल हे कलरीसाठीच दान करायचं. ती परंपरा आजही तिथं आहे. त्या मुलाला व्यक्तिगत करिअर करण्याचे चॉईस दिला जात नाही. त्या मुलाने केवळ आपल्या घराण्याचीच परंपरा पुढं वारसा म्हणून पुढे न्यायची. आणि म्हणून तिथे त्या गुरुकुलांच्या घरामध्ये जन्माला आलेलं जे पहिलं मूल आहे, मग ती मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांचं काम आहे की त्यांनी केवळ आणि केवळ ही कलरी पयटू नावाची जी युद्धकला आहे ती परंपरा पुढे न्यायची आहे. दुसऱ्या मुलाला मग करिअरसाठी चॉईस दिला जातो, पण पहिल्या मुलाला त्याने कलरीचंच काम करायचं आहे. तमिळनाडूची पण एक अशीच युद्धकला आहे दक्षिण भारतामधली, जिला सिलंबम म्हणतात. त्याचबरोबर आंध्र प्रदेशाची एक युद्धकला आहे जिला काटीसामू म्हणतात. ओडिसाची एक युद्धकला आहे ज्याला पैका किंवा पायका खेळा म्हणतात. झारखंडची एक युद्धकला आहे जिला ठकरा किंवा छाऊ नृत्य असंही म्हणतात. ह्या प्रत्येक युद्धकलांचा एक विशेष असा आहे की विविध कालखंडामध्ये बऱ्याच वेळा शस्त्रबंदीचे कायदे आलेले आहेत. अगदी 1857चं स्वातंत्र्य समर या भारत देशामध्ये पहिलं झालं. त्या स्वातंत्र्य समरानंतर ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार गेलं आणि थेट इंग्लंडचं सरकार आपल्या भारत देशावर लागू झालं. आणि व्हिक्टोरिया राणीने एक जाहीरनामा काढला 1858चं. त्या जाहीरनाम्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं कलम त्याने टाकलं ते म्हणजे शस्त्रबंदी. दुर्दैवाने त्यावेळेपासून सुरू असलेली शस्त्रबंदीचा तो आर्म्स ॲक्ट कायदा आजही स्वतंत्र भारतामध्ये सुरू आहे, ज्या कायद्यामुळे आपल्या भारत देशातल्या सगळ्या लढाऊ जमाती, लढाऊ जाती यांच्या हातातली शस्त्र काढून घेण्यात आली. त्यांच्यातलं शौर्य आणि पराक्रम मारण्यासाठीच हा कायदा आणण्यात आला. आणि म्हणून आज शस्त्रविद्या ही लोप पावत चाललेली आहे. आपल्या सुदैवाने अनेक त्यावेळच्या आखाड्यांनी ही परंपरा लाठीच्या माध्यमातून, विविध नृत्यांच्या माध्यमातून जतन केली. त्यातलंच हे झारखंडची जी युद्धकला आहे छाऊ नृत्य, त्यांनी त्यांच्या नृत्यामध्ये ती युद्धकला कन्वर्ट केली आणि हातामध्ये शस्त्र धारण करून वेगवेगळे पवित्रे घेत ते नृत्य ते करतात आणि त्यांनी त्यांची युद्धकला आजही तशी जिवंत ठेवलेली आहे. पश्चिम बंगालची युद्धकला लाठी खेळ, मणिपूरची तशीच एक युद्धकला ती म्हणजे थांगता, ती पण डान्स फॉर्ममध्ये त्यांनी आजही सुरक्षित ठेवलेली आहे. आता ती स्वतंत्र भारतामध्ये पुन्हा एकदा
त्या युद्धकलेचं मूळ स्वरूप त्या आज जगासमोर मांडतायत. मिझोरामची पण एक युद्धकला आहे, त्याला इम्बुआन कुस्ती म्हणतात. आणि काश्मीरची युद्धकला आहे, त्याला स्पे किंवा स्काय किंवा सिकई अशी वेगवेगळी नावं त्याला आलेली आहेत. या नावाने ती ओळखली जाते. हिमाचलची एक युद्धकला आहे ठोडा. पंजाबची युद्धकला आहे गटका. गटका म्हणजे एका हातामध्ये ढाल आणि दुसऱ्या हातामध्ये लाठी, म्हणजे एक छोटा दंड तलवारीच्या मापाचा. या दोघांच्या माध्यमातून जी लढाईची प्रॅक्टिस केली जाते त्याला गटका म्हणतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये तिला फरीगतका म्हणतात. आणि आपली महाराष्ट्राची युद्धकला आहे जिला आपण मर्दानी खेळ किंवा शिवकरणी या नावाने ओळखतो. शिवकरणी युद्धकला या नावाने ओळखतो. भारत देशामध्ये असलेल्या ह्या विविध प्रांताच्या युद्धकला आणि महाराष्ट्राची असलेली युद्धकला याच्यामध्ये निश्चितच थोडा भेद आहे. आणि ह्या सगळ्या युद्धकलांमध्ये थोडा विचार केला तर आपल्या महाराष्ट्रातल्या असलेल्या युद्धकलेमध्ये फार मोठा विशेष आहे. कारण त्याच्यामध्ये राष्ट्र सुरक्षा हा भाव आहे. ज्यावेळी राष्ट्रावर संकट आली त्यावेळी मराठे, म्हणजे सावरकर नेहमी म्हणतात की महाराष्ट्र म्हणजे काय, महाराष्ट्र हा भारत देशाचा खडगा असतंय. भारत देशाची सुरक्षा आणि त्याची जबाबदारी जर कुणी अंगावर घ्यावी तर ती महाराष्ट्राने आणि मराठ्यांनी घ्यावी असा आग्रह मध्ययुगीन कालखंडापासून आपल्या भूमीमध्ये धरला गेलाय. आणि म्हणून देशभरामध्ये असलेल्या प्रत्येक प्रांतांच्या युद्धकला आणि महाराष्ट्रामध्ये असलेली युद्धकला याचा फरकच अनुभवायचा झाला तर शिवाजी महाराजांनी केलेला दक्षिण दिग्विजय याचा अर्थ काय की दक्षिणेतले सगळे योद्धे महाराजांच्या विरुद्ध लढलेले आहेत, मावळ्यांच्या विरुद्ध लढलेले आहेत, पण विजय मात्र आपल्या मराठ्यांचा आणि शिवरायांचा झालेला आहे. म्हणजे आपल्या मराठ्यांनी विकसित केलेली युद्धकला, या युद्धकलेनी प्रत्येक प्रांतातल्या असलेल्या युद्धकलेवर विजय मिळवलेला आहे. त्या परास्त केलेले आहेत. मराठ्यांच्या तलवारींनी दक्षिण आणि उत्तर ह्या दोन्ही प्रांतांना पाणी पाजलेलं. पुढे बाजीरावांनी उत्तर दिग्विजय केला. अगदी आटके पार मराठ्यांनी झेंडे लावले. तिथंपर्यंतच्या सगळ्या प्रांतातल्या युद्धकलेतल्या योद्ध्यांना त्यांनी हरवलेलं आहे. आणि पुन्हा एकदा हे राष्ट्र अखंड करण्याचं काम मराठ्यांच्या तलवारीने केले. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या युद्धकलेचा विशेष तो आहे आणि ती शिकली गेली पाहिजे. आत्ता उर्वरित प्रांतामध्ये जे युद्धकला आहे त्या युद्धकलेचा एक दुसरा विशेष असा आहे की तिथे जी द्वंद्व चालतात, द्वंद्व हा शब्द मुद्दाम वापरते कारण ते एका विरुद्ध एक असेच लढतात. महाराष्ट्रामध्ये लढाईचं तंत्र जे विकसित झालेलं आहे तिथे एका विरुद्ध अनेक, म्हणजे अनेकांच्या विरुद्ध एक योद्धा लढू शकतो आणि त्या युद्धाचं तंत्र इथं विकसित झालेलं आहे. इथले युद्ध हे केवळ आणि केवळ महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी विकसित केलेल्या युद्धतंत्रामध्ये आहे. या युद्धकलेमध्ये, युद्धशास्त्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे व्यायाम. भारतीय युद्धशास्त्रामध्ये भारतीय व्यायामाचंही तितकंच मोठं योगदान आहे. आज दुर्दैवाने ज्या नाशिकमध्ये मी बोलायला उभं राहिलो या नाशिकला सुद्धा फार मोठ्या व्यायामशाळांची परंपरा आहे, तालमींची परंपरा आहे. पण यातल्या कुठल्याही तालमीमध्ये आपण गेलो तर त्या तालमींची जागा त्या जिमनी घेतलेली आहे. आखाडे आहेत, आखाड्यामध्ये माती आहेत, मुदगल आहेत, गदा आहेत, पारंपरिक व्यायामाची सगळी साधनं तिथं उपलब्ध आहेत. सकाळीच आमचं जयेशजींचं आणि आमची चर्चा चालली होती. त्यांनीही आता बऱ्याच तालमींना भेटी दिल्याने असं लक्षात आलं की त्या तालमींमध्ये शिकवणारे शिक्षकच नाही आहेत. व्यायामाची परंपरा आपली स्खलित होत निघालेली आहे. आपलं व्यायामाचं शास्त्र असं सांगते, व्यायामात लभते स्वास्थ्यम दीर्घायुष्यम बलम सुखम आरोग्यम परमम भाग्यम स्वास्थ्यम सर्वार्थम साधनम, की व्यायामाने दीर्घायुष्य मिळतं आणि एक उत्तम स्वास्थ्य मिळवणं हा आपला अधिकार आहे आणि त्यासाठी व्यायाम केला पाहिजे. आणि व्यायामातलाच एक भाग आहे म्हणजे योगविद्या, जी पतंजली मुनींनी पातंजल योगसूत्र ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामध्ये आपला आज योगायोग किती मोठा आहे की आज जागतिक योग दिन आहे. आजच आपल्या सव्यसाची गुरुकुलमधील सर्व मुलांनी 1008 सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प त्यांनी केला होता. जवळपास 84 विद्यार्थ्यांनी 1008 सूर्यनमस्कार आज घातलेले. आज दुर्दैवाने आम्ही प्रवासात होतो. आज दीपाली त्यांच्या फ्लॅटवर आम्ही राहायला गेलो. मी आणि ओम माझा विद्यार्थी आम्ही दोघंही आलो आहोत. पण आम्ही दोघांनी सकाळी 108 सूर्यनमस्कार घालूनच मग आम्ही आमच्या पुढच्या दिवसाला सुरुवात केली. आपलं सगळ्यात मोठं भाग्य आहे की आपल्या देशाला मिळालेले जे प्रधान सेवक आहेत माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामुळं आज भारत देशाची असलेली ही योगाची परंपरा जी आज जगामध्ये जागतिक योग दिन म्हणून आज साजरी केली जाते, त्याला 2015ला मान्यता मिळाली. आणि 21 जून 2015ला पहिल्यांदा दिल्लीच्या त्या मैदानावर जवळपास 36,000 योग साधकांनी योगाभ्यास तिथं सादर केला आणि त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली.
त्याच्या पाठीशी असलेली जी परंपरा आहे ती ऋषीमुनींची आहे. अगदी वेद काळापासून ते रामायण कालखंड असू दे, महाभारत कालखंड असू दे, ते अगदी शिवकाळ पण असू दे, ह्या कालखंडामध्ये त्या वेळेच्या व्यायाम तज्ज्ञांनी व्यायामामध्ये प्रचंड मोठी भर घालून दिलेली आहे. त्यातले काही व्यायाम प्रकार आपण व्हिडिओच्या स्वरूपात पण बघणार आहोत. ह्या व्यायामाचा राजा म्हणून ज्याला ओळखलं जाते, ज्याला सूर्यनमस्कार आपण म्हणतो, उपासना करण्यासाठी हा सूर्यनमस्कार केला जातो, ज्यामध्ये आपल्या संपूर्ण अंगाचा व्यायाम होतो. जवळपास 10 ते 12 आसनं या सूर्यनमस्कारामध्ये आपण करतो. पण केवळ सूर्यनमस्कारच नाही सांगितलेला, आपल्याकडे भूमी नमस्काराचाही प्रकार सांगितला गेला आहे, चंद्र नमस्काराचाही प्रकार सांगितला गेलेला आहे. याचशिवाय आपण ज्या दंड बैठका मारतो, आज तालमीमध्ये अनेक वेळाला जोर पुशअप्स वगैरे आपण करत असतो, तर आज अगदी जुन्यातल्या जुन्या तालमीमध्ये पण जर आपण गेलो तर 4 ते 5 पेक्षा जास्त विविध प्रकार आपल्याला बघायला नाही मिळत दंडांची किंवा बैठकींची. पण आपल्या ह्या प्राचीन व्यायामाच्या वाङ्मयामध्ये जवळपास 150 प्रकारच्या दंडांचं वर्णन, 150 प्रकारच्या बैठकीचं वर्णन आलेलं आहे. आणि ह्या सगळ्या प्रकारांचं शिक्षण आज सभ्यसाची गुरुकुलममध्ये ह्या सर्व व्यायामाचं दिलं जातं. भारतीय व्यायामशास्त्राचा एक विशेष अभ्यासक्रम तिथे चालवला जातो. त्यातले काही अभ्यासक्रम नंतर थोड्या वेळाने आपण, जर स्क्रीन सुरू झालीच तर आपण त्याचे काही डेमोही बघूयात. अन्यथा ओम म्हणून आपला विद्यार्थी आलेला तो लाईव्ह पण तुम्हाला दाखवू शकेल, ते करता येईल आपल्याला. ह्या व्यायामांचं विशेष काय आहे, आपल्या प्रत्येक स्नायूचा व्यायाम कसा झाला पाहिजे, व्यायामातून जसं शरीर संवर्धन झालं पाहिजे, शरीराला बळ मिळालं पाहिजे, तसंच व्यायामाने शरीराला शक्ती मिळाली पाहिजे, गती मिळाली पाहिजे, लवचिकता मिळाली पाहिजे, शरीरातल्या काही स्नायूंना दाब मिळाला पाहिजे, काही स्नायूंना ताण मिळाला पाहिजे, अशा अनेक विविध विषयांचा अंतर्भाव भारतीय व्यायामशास्त्रामध्ये आहे. आणि मी नेहमी ज्यावेळी मुलांना शिकवत असतो त्यावेळी नेहमी सांगतो की भारत देशामध्ये जर आपण राहतो तर आपण भारतीयच व्यायाम केले पाहिजेत. याचं कारण असं, कुठल्याही देशाची संस्कृती ही त्या देशातल्या वातावरणाला धरून तयार झालेली असते. आज आपण पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करतोय आणि त्यामुळे आपल्या अनेक संस्कृतीमध्ये इतका संकर व्हायला लागला, ज्याचे दुष्परिणाम आज आपण भोगतोय. आज जिममध्ये व्यायाम करणारी व्यक्ती वयाच्या 45 नंतर सिलेंडरची टाकीसुद्धा उचलू शकत नाही, असं वास्तव आज आपण पाहतोय. दुर्दैवाने जिम ट्रेनर जे आहेत ते त्यांना इतक्या विविध प्रकारचे प्रोटीन्स खायला सांगतात, नको ते सगळे औषधं त्यांना घ्यायला सांगतात, गोळ्या खायला सांगतात, स्टेरॉइड घ्यायला सांगतात, की ज्यामुळे शरीराची अनन्वित हानी होते. भारतीय व्यायाम हा म्हणजे ज्याला आपण 0 बजेट म्हणू शकतो, साधनच लागत नाही, साधन विरहित हा व्यायाम केला जातो. आणि म्हणून तो व्यायाम फार विशेष आहे. त्याचबरोबर सर्व स्नायूंचा अत्यंत सुंदर असा व्यायाम होतो, म्हणून याला सर्वांग सुंदर व्यायाम पण म्हणतात. आणि अशी ही भारतीय व्यायामाची परंपरा. आज थोडासा जर फरक आपण पाहिला तर जे युरोपियन राष्ट्र आहेत, ज्याला आपण पश्चिम देश म्हणतो, या देशातलं जे वातावरण आहे ते शीत प्रकृतीचं वातावरण आहे. जसं मानवाला सुद्धा 3 प्रकृती आहेत, वात, पित्त आणि शीत, तसे भूमीला सुद्धा प्रकृती आहे. आणि म्हणून तिकडचे सगळे देश हे शीत प्रकृतीचे देश आहेत. त्यामुळे तिथं निर्माण झालेल्या सगळ्या कला आणि विद्या आहेत, त्या सगळ्या त्यांचं बॉडी टेम्परेचर लगेच वाढलं पाहिजे, शरीर गरम झालं पाहिजे, अशा विषयाला धरून आहे. आणि म्हणून तिथला डान्सचा जर आपण विचार करतो, तिकडे डिस्को आहे जो अत्यंत फास्ट गतीने केला जातो. आपल्याकडे भरतनाट्यम आहे, कथ्थक आहे, जे अत्यंत शांत पद्धतीने केले जातात. तिकडे जिम केली जाते, आपली योगासनं केली जातात, जी श्वासावर नियंत्रण मिळवत अत्यंत शांतपणे केली जातात. कारण आपल्या भारत देशाच्या सरासरी तापमानच 37 सेल्सिअस आहे, तर इथं उष्णता वाढवणारी व्यायाम करण्यात काही अर्थ नसतो. आणि म्हणून ते शांतपणे केली पाहिजे. हा मूलभूत फरक आहे इथल्या भूमीचा. कारण भारत हा वात आणि पित्त प्रकृतीचा देश आहे. आणि म्हणून या देशामध्ये जे वातावरण आहे, या देशाची जी ऋतुचर्या आहे, त्यानुसारच आपण व्यायाम केला पाहिजे. बरं, व्यायाम किती सखोल महर्षी वशिष्ठांनी त्याचं विवेचन केलेलं आहे धनुर्वेदामध्ये, की व्यायाम करत असताना आपल्या सर्वांगाला ज्यावेळी घाम येतो, महर्षी वशिष्ठ असं म्हणतात की काही दिवस व्यायाम करताना तुम्ही हे निरीक्षण करा की व्यायाम करताना शरीराच्या कुठल्या अवयवाला पहिल्यांदा घाम येतो आणि कुठल्या अवयवाला पहिल्यांदा घाम येतो, यानुसार आपल्या शरीरातले कुठले स्नायू कमजोर असण्याची शक्यता, याची कोष्टकं पण व्यायामशास्त्रामध्ये दिलेली. उदाहरण दाखल घ्यायची झाली तर व्यायाम करत असताना जर पहिल्यांदा आपल्या काखेमध्ये घाम येत असेल तर आपल्यामध्ये थोडाफार उष्णतेचा त्रास असण्याची शक्यता, असं महर्षी वशिष्ठ म्हणतात. व्यायाम करत असताना जर आपल्या छातीवर घाम येत असेल तर थोडाफार आपल्याला श्वसनाचा किंवा दम्याचा त्रास असण्याची शक्यता, असं महर्षी वशिष्ठ म्हणतात. व्यायाम करत असताना जर आपल्या कपाळावर किंवा डोक्यात घाम येत असेल तर आपला मेंदू हलका असण्याची शक्यता, असं महर्षी वशिष्ठ म्हणतात. मग व्यायाम करत असताना हे जर स्नायू कमजोर असतील तर ते बळकट करण्यासाठी काय प्रकारचे व्यायाम केले पाहिजेत
ते व्यायाम करत असताना आपण आहार काय पद्धतीचा घेतला पाहिजे, ऋतू बदलल्यानंतर व्यायामामध्ये काय बदल केला पाहिजे, आहारामध्ये काय बदल केला पाहिजे, असं व्यायामशास्त्र आणि आहारशास्त्राचं एकत्रित चालतं. इतका सूक्ष्म विचार आपल्या भारतीय व्यायामशास्त्रामध्ये दिला गेलेला आहे. आणि या भारत देशाची परंपरा ती पुढं आपण चालवत ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. आपल्या भारत देशाच्या तरुणांची जर बळकटी व्हायची असेल, त्यांचं मन, मनगट, मेंदू हे तिन्ही बळकट व्हायचं असतील तर त्यांना भारतीय व्यायामाचा अभ्यास दिल्याशिवाय उपयोग नाही आहे. जिमच्या व्यायाम पद्धतीनं तो विकास होणार नाही. एकदा आमच्या इथे चंदगड म्हणून तालुका आहे कोल्हापूरमध्ये, त्या चंदगड तालुक्यामध्ये शिवस्मारक आपल्या गावामध्ये असावं अशा सगळ्या गावकऱ्यांची एक बैठक झाली, गाव पातळीवर एक बैठक झाली आणि त्यांनी एक शिष्टमंडळ तयार केलं आणि आपल्या गावामध्ये शिवस्मारक झालं पाहिजे आणि त्यासाठी वेगवेगळ्या लोकांचं मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. आमचे धनंजय वैद्य म्हणून एक आर्किटेक्ट आहेत, त्यांच्याकडे ज्यावेळी ते गेले त्यावेळी ते धनंजय वैद्य म्हणाले की डिझाईन मी तर नक्की तयार करून देईन, पण मला शिवस्मारकाची काही वेगळी संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आहे. आज शिवस्मारक म्हणजे काय होते की शिवरायांची एक मूर्ती तयार केली जाते, त्याच्या पाठीमागं थोडंसं किल्ला सदृश्य काही बांधकाम केलं जातं आणि जसं गणपतीला आपण मकरामध्ये बसवतो गणपती उत्सवामध्ये, तसं शिवरायांना त्या किल्ल्याच्या एका डिझाईनमध्ये बसवलं जातं. एकदा त्याचं उद्घाटन झालं की नंतर उरलेले 364 दिवस त्या मूर्तीकडे बघायलाही कोणी नसतं, त्याचं पूजनही कोण करत नाही. आणि म्हणून ज्यावेळी ते आमच्याकडे आले त्यावेळी त्यांना आम्ही असं सांगितलं की जर शिवस्मारक करायचंच असेल तर त्या शिवस्मारकामध्ये रोज शिवरायांचा विचार जिवंतपणे जगणारी मुलं तयार झाली पाहिजेत, असं काहीतरी आपण तिथे निर्माण केलं पाहिजे. आणि मग असं ठरलं की तिथं आपण तालीम तयार करू. शिवरायांची मूर्ती समोर राहील, पाठीमागं तालीम असेल, मलखांबचा अभ्यास तिथं होईल, मुलं कुस्त्या खेळतील कमरेला लंगोट बांधून, आणि त्याच्या वरच्या मजल्यावर एक ग्रंथालय असेल, एक वस्तू संग्रहालय असेल, असं एक शिवस्मारक आपण तयार करूया. दुर्दैवाने त्याच गावातल्या जाणत्या अशा बुजुर्ग लोकांनी असा प्रश्न केला की आता आमच्या मुलांनी कमरेला लंगोट बांधून तालमीमध्ये शेड्डू डोकून त्यांनी कुस्त्या करायच्या का? आज एवढं जग बदललंय, आधुनिकीकरणात आपण जगतो आहोत, जिम आलेले आहेत, आणि अशा याच्यामध्ये हा व्यायाम कोण करणार? त्या बैठकीमध्ये एका लहान मुलांनी फार सुंदर वाक्य उच्चारलं. तो असं म्हणाला की गावातल्या सगळ्यांनी आता एकदाच ठरवावं की आपल्याला तालमीतला हनुमान हवा आहे की जिम मधला सलमान हवा आहे. आपणच ठरवलं पाहिजे की आम्हाला तालमीमधले हनुमान हवेत की जिममधले सलमान हवेत. आज दुर्दैवाने लव जिहादचे सगळ्यात जास्त प्रकार जिममध्ये होतात. आणि जिममध्ये मग लावली गेलेली गाणी, त्याचा केला गेलेला प्रचार प्रसार, तिथं शरीर यष्टी का कमवायची आहे त्याच्या पाठीमागची असलेली भूमिका आणि तालमीमध्ये शरीर यष्टी का कमवायची याच्या पाठीमागे असलेली भूमिका याच्यामध्ये प्रचंड मोठा फरक आहे. आणि म्हणून गाव तिथे लाल मातीचा आखाडा ही मोहीम आता आपल्या सगळ्यांना राबवली पाहिजे. हे व्यायाम प्रकार पुन्हा एकदा पुनरुज्जीवित केले पाहिजेत, आपल्या तरुणांना आपण ते दिले गेले पाहिजे. कारण मिळालेली शक्ती ही केवळ आणि केवळ समाजाने राष्ट्राच्या चरणी अर्पण करण्यासाठी मिळवायची. ते मिळालेल्या शक्तीचा उपयोग राष्ट्रसेवेसाठी ती उपयोगात आली पाहिजे. आणि म्हणून शरीर संपादन करायचं, म्हणून शरीर माध्यम खलु धर्म साधनम. आपल्याला सर्व प्रकारचा आपला स्वधर्म पार पाडायचा, तर त्यासाठी उत्तम शरीराची आवश्यकता आहे. मला माझ्या आई वडिलांची जरी सेवा करायची तरी सुद्धा मी निरोगी असलो पाहिजे, शरीराने धडधाकट असलो पाहिजे, तरच मी ते करू शकतो. मला माझं घर सांभाळायचं तर शरीर उत्तम पाहिजे. मला माझ्या राष्ट्राची सेवा करायची तर शरीर उत्तम पाहिजे. शरीर हा फार महत्त्वाचा घटक आहे आणि त्या शरीराच्या संपादनासाठी, बलसंवर्धनासाठी भारतीय व्यायामाशिवाय पर्याय नाही. आणि त्यातला एक प्रकार आहे सूर्यनमस्कार. आपण त्याची छोटी चित्रफित बघूया. त्या प्रकारे केला जातो, ज्यामध्ये 10 अंकांमध्ये पण केला जातो, 12 अंकांमध्ये पण केला जातो. सूर्यनमस्कार हा व्यायाम म्हणून करण्याची पद्धत वेगळी आहे, योग म्हणून करण्याची पद्धत वेगळी आहे, आणि अगदी मंत्रासहित, मंत्रोच्चारासहित सुद्धा करण्याची ती पद्धत वेगळी आहे. जसा हा सूर्यनमस्कार आहे तसाच भूमी नमस्कार नावाचा प्रकार आहे, जो 16 अंकांमध्ये केला जातो. जसा सूर्यापासून ते तेज प्राप्त व्हावं सूर्याचं, ही जशी अपेक्षा आहे, तसा भूमी नमस्कार हा भूमीला वंदन करण्यासाठी केला जातो, ज्यामधून भूमीची जी तत्व आहेत, पृथ्वीची जी तत्व आहेत, स्थिरता, दृढता आणि धारण क्षमता आपल्यामध्ये यावी यासाठी भूमी नमस्कार केला जातो. त्याची पण एक छोटी चित्रफित आपण बघूया. भूमी नमस्काराबरोबरच चंद्र नमस्कार आहे. जसं सूर्य नमस्कारापासून तेज प्राप्त व्हावं, जो सूर्योदयाच्या पूर्वी सूर्यनारायणाला वंदन करण्यासाठी केला जातो, तसा सूर्यास्तानंतर
चंद्राला नमन करण्यासाठी चंद्र नमस्कार केला जातो. जसं शरीरामध्ये तेजस्वितेची आवश्यकता आहे तशी शीतलतेची पण आवश्यकता आहे, शरीर लवचिकतेची पण आवश्यकता आहे. आणि म्हणून चंद्र नमस्कारासारखा प्रकार सुद्धा आपल्याच ऋषीमुनींनी दिलेली व्यायामासाठी फार मोठी देणगी आहे. तोही प्रकार आपण बघूयात. हा चंद्र नमस्कार सुद्धा आज गुरुकुलमध्ये आपले सर्व मुलं करतायत, अनेकांना ते शिकवलं जातो. यानंतर भारतीय दंड आणि बैठक. आपल्याला साधारणपणे सगळे इतर दंड माहिती आहेत, त्यातला हा एक पुढचा दंड आहे सर्पदंड, वृश्चिक दंड, पार्श्वदंड. भारतीय व्यायामाची परंपरा किती समृद्ध आहे, केवळ ह्या काही प्रकारांनी पण आपल्याला लक्षात येईल. काही मोजकेच प्रकार आपण इथे दाखवतोय. चक्रदंड प्रथम अभ्यास, आणि चक्रदंड द्वितीय अभ्यास, दोन प्रकारे हा दंड प्रकार केला जातो. राममूर्ती म्हणून आपल्या भारत देशामध्ये फार मोठे मल्ल होऊन गेले, व्यायामतज्ञ होऊन गेले. त्यांनी विकसित केलेली व्यायाम पद्धती त्यातला हा एक प्रकार आहे राममूर्ती दंड. दिसायला अत्यंत साधा सोपा वाटत असला तरी करायला अत्यंत अवघड असलेला असा हा दंड प्रकार आहे. शरीराच्या प्रत्येक स्नायूवर जबरदस्त नियंत्रण असावं लागतं. पुढचा प्रकार आपण पाहतोय बकदंड. पुढचा प्रकार आपण पाहतोय पलटदंड. सिंहदंड, जसा सिंह आपल्या शिकारावर झडप घालतो त्या प्रकारचा हा दंड प्रकार. यानंतरचा प्रकार आहे वानरदंड. ही वेद काळातली, रामायण काळातली, महाभारत काळातली व्यायाम पद्धती आहे. यानंतर काही बैठकींचे प्रकार आपण बघूया. साधारण बैठक पहिला प्रकार. दुसरा प्रकार पवित्र बैठक. तिसरा प्रकार पहिलवानी बैठक. पुढचा प्रकार आहे हनुमान बैठक, ज्याला आपण साईड सेटअप या नावाने आज ओळखतो. तो मूळ प्रकार हनुमान बैठकीचा आहे. पुढचा प्रकार आहे हनुमान बैठक द्वितीय अभ्यास. व्यायामाची प्रचंड मोठी परंपरा आपल्या भारत देशाला लाभलेली आहे. आणि नाशिकचा उल्लेख मला यासाठी करावा असा वाटतोय, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये याच व्यायामाच्या अनेक रचनांमध्ये सगळ्यात मोठं योगदान जर कोणी दिले तर ते यशवंत व्यायामशाळा. ह्या यशवंत व्यायामशाळेचे जे संस्थापक आहेत कृष्णाजी महाबळ, हे कृष्णाजी महाबळ प्रोफेसर माणिकरावांचे शिष्य आहेत. त्यांचा थोडाफार इतिहास मी पुढच्या एका स्लाईडमध्ये पण सांगणार आहे. ह्या व्यायामानंतर मग युद्धकलेची किंवा युद्धशास्त्राची सुरुवात करत असताना सगळ्यात पहिल्यांदा व्यायाम आणि शरीराची एक निश्चित बैठक आधी तयार केली जाते. त्यानंतर मग पुढचा प्रकार येतो ती म्हणजे मल्लविद्या. आज आपल्या भारत देशामध्ये मल्लविद्या, जिला आपण कुस्ती म्हणतो, कुस्ती हा भारतीय शब्द नाही आहे, कुस्ती हा फारसी शब्द आहे. मूळ आपला भारतीय शब्द आहे मल्लविद्या. आज दुर्दैवाने मल्लविद्येचे जे प्रकार प्रचलित आहेत ते केवळ स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी म्हणून किंवा एक स्पर्धा म्हणून आपण त्याच्याकडे पाहतोय. आज त्याला अगदी राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला मान्यताही मिळालेली आहे. आपल्या आज भारत देशातले अनेक मल्ल किंवा रेसलर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते स्पर्धा करतायत. पण स्पर्धेमुळे घालून दिलेल्या नियमावलीमध्ये भारत देशाच्या मल्लविद्येची फार मोठी परंपरा आज नष्ट होत चाललेली आहे. एका बाजूला काही परंपरा जतन पण होत आहेत, संवर्धित पण होत आहेत, पण काही परंपरा नष्ट होत आहेत. कारण मल्लविद्येचे मल्ल पुराणामध्ये आलेले जे मल्ल नावाचं पुराण आहे त्या पुराणामध्ये आलेले जे उल्लेख आहेत, अगदी धनुर्वेदामध्ये आलेले उल्लेख आहेत, रामायणामध्ये आलेले उल्लेख आहेत, महाभारतामध्ये आलेले उल्लेख आहेत. त्याच्यामध्ये 4 प्रकारच्या कुस्त्यांचं म्हणजे 4 प्रकारच्या मल्लविद्येचं वर्णन त्याच्यामध्ये येतं, ज्यामध्ये हनुमंती मल्लविद्या आहे, ज्याला हनुमंती कुस्ती आपण म्हणतो, जांबुवंती कुस्ती, भीमसेनी कुस्ती आणि जरासंधी कुस्ती. आज हनुमंती कुस्तीतली केवळ 1-2 शाखा आज भारत देशामध्ये जिवंत आहेत. बाकी उरलेल्या जवळपास सगळ्या शाखा आज नामशेष होण्याच्या टप्प्यावर आहेत. काही अगदी मोजकेच काही जाणकार भारत देशामध्ये आहेत की जे इतर प्रकारच्या मल्लविद्या जाणतात. आज या 4ही प्रकारच्या मल्लविद्या पुन्हा पुनरुज्जीवित करण्याची जबाबदारी आज आपल्या सगळ्यांच्यावर आहे आणि ती तालमी आणि आखाडे सुरू झाल्याशिवाय होणार नाही.
आपली मुलं लाल मातीत गेल्याशिवाय ती होणार नाही. कारण ह्या सगळ्या मल्लविद्या यामध्ये शक्तींचे डाव आहेत, युक्तींचे डाव आहेत, नेस्त्यांचे डावपेच आहेत, अनेक विविध पद्धतीचे डावपेच आहेत. आज आपल्याकडे पैलवान म्हणजे गुडघी असतो अशी काहीतरी एक म्हण प्रचलित करून टाकली. हनुमंतराय केवळ शक्तीचे उपासक नाही, शक्ती, बुद्धी, युक्ती या सगळ्याचे ते उपासक आहेत. आणि असाच मल्ल तयार होणं हे अपेक्षित आहे मल्लविद्येच्या या मंदिरांमधून, व्यायामशाळेमधून. अशी फार मोठी मल्लविद्येची परंपरा भारत देशाला लाभलेली आहे. आणि याच्यामध्ये फार निष्णात मल्ल आपल्या भारत देशामध्ये होऊन गेले. अगदी कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज हे सुद्धा त्यातलं एक उदाहरण आपण बघू शकतो. ह्या मल्लविद्येनंतर व्यायामातला एक सर्वोच्च बिंदू व्यायामाचा म्हणून बघितला जातो तो म्हणजे मलखांब आहे. कुस्तीसाठीच केलेला पूरक व्यायाम म्हणून ज्याच्याकडे आपण बघतो, म्हणून त्यांना मल्लखांब असंच म्हणले. मल्लांनी खांबावर करावायच्या कसरती. आणि पुन्हा एकदा मला विशेष अभिमानाने कौतुकाने सांगावंसं वाटतंय की ह्या मल्लखांबाचं पुनरुज्जीवन सुद्धा नाशिकमध्ये झालेलं आहे. अगदी मलखांबचे जे आद्य गुरु म्हणून ज्यांना मान्यता दिली गेली ते म्हणजे बाळंभट दादा देवधर. हे तसे मूळचे नाशिकचे, जे पेशवे दप्तरामध्ये म्हणजे पेशवे काळामध्ये पेशव्यांच्या दरबारी व्यायाम तज्ज्ञ म्हणून व्यायाम शिक्षक होते. त्यांनी या मलखांबाचं पुनरुज्जीवन केलं. मी पुनरुज्जीवन हा शब्द यासाठी वापरतो कारण मलखांबाचे संदर्भ प्राचीन काळात पण मिळत आहेत. अगदी मानसोल्लास नावाचा एक अभिलषितार्थ चिंतामणी नावाचा ग्रंथ आहे, ज्याला मानसोल्लास नावाने पण ओळखलं जातं. राजा भोजांच्या काळातला तिसरा सोमनाथ म्हणून राजा आहे, त्यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये सुद्धा स्तंभावर केलेल्या कसरतींचं वर्णन त्या ग्रंथामध्ये आलेलं आहे. अनेक मंदिरांच्या शिल्पांमध्ये सुद्धा मलखांबचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात. ह्या बाळंभट देवधरांनी विकसित केलेली ही आणि पुनरुज्जीवित केलेली ही मल्लविद्या ही मल्ल तयार करण्यासाठीच तयार झाली. आज मलखांबला सुदैवानी देश पातळीवर स्पर्धेच्या या क्रीडा विभागामध्ये मान्यता मिळालेली आहे. इतकंच नाही तर जगभरामध्ये सुद्धा आज त्याला जागतिक मान्यता मिळालेली आहे. आज जवळपास 17 देशांमध्ये मलखांब खेळला जातो आणि भारत देशाने जगाला दिलेली फार मोठी देणगी आहे. मलखांबाच्या अभ्यासामध्ये त्या मल्लाच्या शरीराचा जो लवचिकपणा जो आहे, शरीराला मिळणारी जी गती आहे, अत्यंत कमीत कमी समयामध्ये वेळामध्ये अचूक निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ही मलखांबामध्ये विकसित होते. म्हणून मलखांबाचाही अभ्यास फार महत्त्वाचा आहे. मल्लविद्या आणि मलखांबाच्या अभ्यासानंतर मग युद्धकलेमध्ये पुढचा आयाम सुरू होतो, त्याला नियुद्ध म्हणतात. ज्यामध्ये हातामध्ये कुठलंही शस्त्र न घेता आपण निशस्त्र असताना समोरचा जर शस्त्रधारी असेल तर आपण स्वतःचा बचाव कसा करायचा, दोघंही निशस्त्र असतील तर एकमेकांच्या बरोबर आक्रमण आणि बचाव कसा करायचा, या सगळ्या विषयाचा उहापोह या नियुद्धामध्ये झालेला आहे. आज जगभरामध्ये जेवढ्या मार्शल आर्ट आहेत, म्हणजे ज्यामध्ये कराटे आहे, जुदो आहे, अकिदो आहे, कुडो आहे, बुडो आहे, त्याचबरोबर तायक्वांदो आहे, चायक्वांदो म्हणून एक आता नवीन प्रकार आलेला आहे, अगदी मग कुंफू आहे, मिक्स मार्शल आर्ट आहे, अगदी आज इस्रायलने सुद्धा नव्याने विकसित केलेली एक युद्धकला ज्याला क्राव मागा म्हणतात. ह्या सर्व युद्धकलांच्या मुळाचा जर आपण अभ्यास केला तर भारतीय युद्धशास्त्रातल्या केवळ नियुद्धाचं ते एक अंग आहे. नियुद्धाचा एक तो छोटा पार्ट आहे. याच्यामध्येच भारतीय आपल्या महाराष्ट्रामध्ये विकसित झालेल्या युद्धकलेमध्ये, शिवकर्ण युद्धकलेमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची विद्या होती ज्याला बिनोट म्हणतात, ती या नियुद्धातलाच एक भाग आहे. ह्या बिनोटामध्ये पंचमहाभूतातली शक्ती सुद्धा कशी वापरायची याचं शिक्षण आपल्याकडे होतं. आज ते प्राय लोप पावलेलं आहे. तर या नियुद्धाचा अभ्यास झाल्यानंतर मग शस्त्रविद्येचा अभ्यास होतो. ह्या सगळ्याचा अभ्यास स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा ज्या व्यायाम धोरणांनी केला त्यांचे काही नावाने फोटो आपण इथं मुद्दाम आज दाखवतोय. त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे बाळंभट दादा देवधर, ज्यांनी भारतीय व्यायाम आणि मलखांब पुनरुज्जीवित केला. एक फार मोठी देणगी आपल्या भारतीय व्यायामशास्त्राला त्यांनी दिली. दुर्दैवाने मराठ्यांचं ब्रिटिशांच्या बरोबर झालेलं जे तिसरं युद्ध आहे 1818ला, त्या युद्धामध्ये आपला पराभव झाला आणि दुसऱ्या बाजीरावांच्या पदरी हे बाळंभट दादा देवधर होते. त्यांना निष्कासित करण्यात आल्याने उत्तरेत पाठवण्यात आलं आणि ज्यावेळी त्यांना उत्तरेत पाठवलं त्याचवेळी हे बाळंभट दादा देवधर सुद्धा उत्तरेमध्ये गेले आणि तो पराभव त्यांच्या जिव्हारी इतका लागला होता की काहीही करून पुन्हा हा देश स्वातंत्र्याचा लढा पुन्हा उभा केला पाहिजे आणि यासाठी गावागावात तालमी उभ्या केल्या पाहिजेत, व्यायामशाळा उभ्या केल्या पाहिजेत. हे एकच व्रत अंगी धरून या बाळंभट दादा देवधरांनी उत्तरेमध्ये प्रचंड व्यायामांचा प्रचार प्रसार केला, मलखांबाचा प्रचार प्रसार केला. आज दुर्भाग्य आपलं असं आहे की मलखांब महाराष्ट्राची निर्मिती असून सुद्धा आज मध्य प्रदेशाचा तो राज्य खेळ म्हणून ओळखला जातो. त्याचं कारण बाळंभट दादा देवधरांनी उत्तरेमध्ये त्याचा केलेला प्रचार प्रसार आहे
आणि त्यांच्याच गुरुशिष्य परंपरेमध्ये हे प्रोफेसर माणिकराव हे सुद्धा महाराष्ट्राचेच, राजस्थानमधल्या तामणे गावाचे ते, आणि बडोद्याला नंतर स्थायिक झाले. सयाजी महाराज गायकवाड यांच्या पदरी ते होते व्यायाम शिक्षक म्हणून. त्यांनी तिथे जुम्मादादा व्यायाम मंदिर, त्यांच्या गुरूंचं नाव होतं जुम्मादादा, ती व्यायामशाळा सुरू केली. आणि त्या व्यायामशाळेमध्ये भारतीय युद्धशास्त्राचा प्रचंड अभ्यास त्यांनी केला. आणि महाराष्ट्राला नव्हे तर देशाला एक सगळ्यात मोठी देणगी त्यांच्या माध्यमातून मिळाली, ती म्हणजे शस्त्र या विषयावर पहिला मराठीत ग्रंथ यांनी लिहिलेला आहे 1927ला. आज शस्त्रांचं वर्गीकरण आज आपण जे पाहतोय किंवा कुठल्या शस्त्राला काय म्हणायचं, म्हणजे शिवाजी महाराजांच्या तलवारींची वर्णनं बखरींमध्ये किंवा तत्कालीन असलेल्या अनेक कागदपत्रांमध्ये म्हणण्यापेक्षा त्यानंतर लिहिल्या गेलेल्या चरित्रामध्ये शिवाजी महाराजांनी शमशेरीने हे युद्ध केले, ते युद्ध केलं, शमशेरचा उल्लेख आलेला आहे फक्त. पण शमशेर नावाची एक इराणी तलवार आहे, ती तलवार वेगळी असते. शिवरायांनी वापरलेली तलवार वेगळी आहे, मग मराठा धोप तलवार वेगळी आहे, कर्नाटकी धोप वेगळी आहे, तेगा वेगळी आहे. त्याचेही फोटो आपण नंतर बघणारच आहोत. याचं विभागणी या शस्त्रांची ज्यांनी पहिल्यांदा केली ते म्हणजे प्रोफेसर माणिकराव आहेत. राजरत्न ही पदवी त्यांना सयाजी महाराज गायकवाडांनी दिलेली आहे आणि प्रोफेसर ही पदवी त्यांना स्वतः लोकमान्य टिळकांनी दिलेली. यांची एक रंजक कथा अशी आहे की 1904ला त्या लॉर्ड कर्झननी बंगालची फाळणी केली आणि या बंगालच्या फाळणीविरुद्ध देशभरामध्ये एक फार मोठं आंदोलन झालं, भंग आंदोलन ज्याला आपण म्हणतो. लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल, लाला लजपतराय या तिघांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ फार मोठी देशभरामध्ये झाली आणि या चळवळीमुळं त्या कर्झनला ती बंगालची फाळणी मागे घ्यावी लागली. आणि त्यानंतर लगेचच काँग्रेस समितीचं पहिलं अधिवेशन गोलमेज परिषद ही कलकत्त्याला झाली. त्या कलकत्त्याच्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष त्यावेळी दादाभाई नौरोजी आणि बाकी मग समितीमध्ये लोकमान्य टिळक, सयाजी महाराज गायकवाड वगैरे सगळे होते. ह्या सगळ्या समितीची सुरक्षेची जबाबदारी, सशस्त्र सुरक्षेची म्हणजे ह्या सगळ्यांची जबाबदारी करण्याचं काम, सुरक्षा करण्याचं काम, त्याची जबाबदारी सेनापती म्हणून ह्या प्रोफेसर माणिकरावांच्यावर आली होती. आणि त्यांना त्यावेळी त्या सुरक्षा समितीमध्ये ह्या प्रोफेसर माणिकरावांना असिस्टंट म्हणून ज्यांनी काम केले ते वय वर्ष 12 असलेले सुभाषचंद्र बोस आहेत. अशी ही व्यक्ती आहे प्रोफेसर माणिकराव. दुर्दैवाने आज त्यांचा इतिहास आपल्या टेक्स्टबुकमध्ये कुठंच नाही आहे. तर व्यायाम आणि शस्त्रविद्या आणि युद्धशास्त्र या विषयामध्ये त्यांचं प्रचंड मोठं योगदान आहे. अनेक विविध ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. इव्हन आज आपण NCCमध्ये ज्या कवायती करतो त्या कवायतीमध्ये जेवढे हिंदी अध्यादेश आहेत, दैनीमूळ, बाहेमूळ, पिछेमूळ आपण जे म्हणतो, ते सगळे हिंदी अध्यादेश ह्या माणिकरावांनी दिलेले आहेत. एवढं मोठं योगदान या माणिकरावांचं आपल्या ह्या सैनिकी शिक्षण आणि भारतीय व्यायाम पद्धतीमध्ये आलेलं आहे. त्यांचे शिष्य म्हणजे कृष्णाजी महाबळ, जे बाजूला आपल्याला फोटो दिसतो, जे नाशिकचे आहेत, ज्यांच्या माध्यमातून यशवंत व्यायामशाळा इथे सुरू झाली. ह्या माणिकरावांचं पहिलं चरित्र ह्या कृष्णाजी महाबळांनीच लिहिलेलं आहे. आणि सांगायला अभिमान वाटतो की सावरकर लंडनमध्ये असताना त्या ग्रंथांचे पानं कापून ज्याच्यामध्ये पिस्तुलं ठेवून ते इकडे पाठवत होते, गन पाठवत होते, त्या गनचा पहिला मुक्काम या प्रोफेसर माणिकरावांच्या व्यायामशाळेत असायचा, जुम्मादादा व्यायामशाळेमध्ये. आणि तिथून मग त्या कुठल्या क्रांतिकारकांना वितरित करायचे आहेत, मग त्या केल्या जायच्या. तिथून मग ती यशवंत व्यायामशाळेमध्ये आलेली पहिली पिस्तल ती अनंत कानेरेंना मिळालेली आहे. हे अनंत कानेरे त्याच व्यायामशाळेमध्ये शिकायला होते ज्यांनी जॅक्सनचा वध केला. आणि तो वध केल्यानंतर ज्यावेळी कृष्णाजी महाबळांच्या असं लक्षात आलं की ज्यावेळी झडती होणार आहे त्यावेळी बाबाराव सावरकरांच्या वाड्यात अशी कुठलीही गोष्ट सापडू नये की जी ब्रिटिशांच्या हाती लागेल. त्यामुळे त्या रात्रीभर पावसात ते चालत नाशिकपासून बगूरपर्यंत गेले आणि तिथे सगळे कागदपत्र त्यांनी गायब केलेले. असे हे कृष्णाजी महाबळ. त्यांचाच मुलगा आपल्या नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये प्रभाकर महाबळ हे नेमबाजी शिकवायला होते. त्यावेळी दुर्दैवाने त्यांचं अल्प वयातच निधन झालं. त्यांचं सगळ्यात मोठं योगदान हे आहे की कांदिवलीला पहिली महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाची स्थापना झाली आणि त्या कांदिवलीच्या शारीरिक शिक्षण मंडळाच्या त्या स्थापनेनंतर जो एक अभ्यासक्रम तयार करण्यात आला शारीरिक शिक्षणाचा, ज्याला आज BPEDचा कोर्स आपण म्हणतो, तो अभ्यासक्रम करण्यामध्ये या कृष्णाजी महाबळ, प्रभाकर महाबळ आणि प्रोफेसर माणिकरावांचा फार मोठा वाटा आहे, ज्यांनी शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम आपल्या भारत देशाचा आणि महाराष्ट्राचा तयार केला. आणि त्या शारीरिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून अनेक मोठमोठी अधिवेशनं त्यांनी राज्यभर आणि देशभर घेतली आणि त्यातून भारतीय व्यायामांचा, भारतीय खेळांचा आणि भारतीय युद्धकलांचा प्रचार प्रसार झाला. जवळपास 1974 पर्यंत आपल्या भारत देशामध्ये
शालेय जीवनापासून, शालेय वयापासून मुलांना कंपल्सरी लाठीकाठी, तलवारबाजी, दानपट्टा, भाला, विटा, छुरिका, नियुद्ध या सगळ्या विषयांचं शिक्षण दिलं जात होतं. याचं लिखित डॉक्युमेंट्स आजही आपल्या गुरुकुलमध्ये आहेत. 1974ला शिवाजी महाराजांच्या 300व्या राज्याभिषेकानिमित्त महाराष्ट्र शासनाने एक कार्यक्रम पुस्तिका काढली. ज्या कार्यक्रम पुस्तिकेचा विषयच हा होता की शिवाजी महाराजांच्या त्रय शतक जे आहे राज्याभिषेकाचं ते साजरं करत असताना महाराष्ट्रातल्या शाळांनी काय उपक्रम राबवावा, शिवाजी महाराजांच्या या 300व्या राज्याभिषेकाला कसं अभिवादन द्यावं, तर ते अभिवादन सशस्त्र कवायतीने द्यावं असं महाराष्ट्र शासनाचा आदेश होता त्या पुस्तकामध्ये. आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक शस्त्रांच्या कवायती कशा कराव्यात त्याचा सगळा कार्यक्रम लिखित स्वरूपात विथ फोटोग्राफ्स सगळा दिलेला आहे. मैदान किती बाय किती असावं, किती किती मुलांचा ग्रुप असावा, त्यांनी कशा कशा कवायती कराव्यात, भालेची कवायत, तलवारीची कवायत, पट्ट्याची कवायत, विटेची कवायत, व्यासपीठ कुठं असावं, पाहुणे कुठं बसावेत, इथंपर्यंत सगळे डिटेल्स त्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. ते पुस्तक आता महाराष्ट्र शासनाकडे पण नाही आहे. आणि म्हणून 350व्या राज्याभिषेकानिमित्त पुन्हा असा कार्यक्रम राबवला जावा असा प्रस्ताव सुधीरजी मुनगंटीवारांच्या समोर आम्ही ठेवला आणि त्यांनी तो राबवला सुद्धा. एक महाराणी लक्ष्मीबाई या नावाखाली एक आत्मरक्षा सुरक्षा शिबिर, अशा शिबिराच्या नावाखाली जवळपास 3-3.5 लाख मुलींना निःशुल्क शिक्षण महाराष्ट्रामध्ये त्या 2 वर्षामध्ये देण्यात आलं. तर याच्या पाठीमागचं सगळ्यात मोठं योगदान या कृष्णाजी महाबळ आणि प्रोफेसर माणिकरावांचं आहे. खाली 4था फोटो आपण जो बघतो तो दत्तात्रय चिंतामण मुजुमदार यांचं मूळ आडनाव करंदीकर आहे. मुजुमदार ही त्यांना मिळालेली पदवी आहे. हेही मूळचे महाराष्ट्राचे, नंतर बडोद्याला स्थायिक झाले. यांचं विशेष योगदान असं यांची नारायण गुरु तालीम म्हणून आहे, जे बाळंबट दादा देवधर यांचे शिष्य, त्यांच्या शिष्यांची असलेली तालीम गुरु परंपराने यांच्याकडे आली. यांनी केवळ व्यायाम ह्या विषयावर 1927 ते 1938 पर्यंत 10 खंड लिहिले. एक खंड कमीत कमी 700 ते 800 पानांचा आहे. एका खंडामध्ये कमीत कमी 500 फोटोग्राफ्स आहेत त्या काळातले. म्हणजे ज्या काळात कॅमेरा आपला अत्याधुनिक कॅमेऱ्यांची त्यावेळी तंत्रज्ञान विकसित झालेलं नव्हतं. आपल्या सगळ्यांना ते जुने कॅमेरे माहिती आहेत की अंगावर तो एक पडदा घ्यायचा आणि मग क्लिक करावा लागायचा. 10 खंडांचे असे 5000 फोटोग्राफ्स त्यांनी त्यावेळी काढलेले. यांचं आणि यांच्या पत्नीचं प्रचंड मोठं योगदान भारतीय व्यायाम आणि युद्धशास्त्र आणि भारतीय खेळ याला मिळालेलं आहे. 10 व्यायामाचे ज्ञानकोश यांनी प्रकाशित केले. जगभरात व्यायामाचा सायक्लोपीडिया म्हणून त्याला जगभरातल्या अनेक तज्ज्ञांनी मान्यता त्यावेळी दिलेले आहे, पुरस्कार दिलेले आहे. युद्धकलेचा अभ्यास करत असताना त्याचा सगळ्यात पहिला मूलभूत पाया असतो तो म्हणजे त्याच्या पवित्र्यामध्ये असतो. वेद काळापासून अगदी छत्रपती शिवरायांच्या काळापर्यंत अनेक विविध पवित्र्यांचं विकसन सुद्धा ह्या सगळ्या युद्धशास्त्रज्ञांनी केलेले आहे. जवळपास 350 प्रकारच्या पवित्र्यांचं वर्णन या सगळ्या वाङ्मयामध्ये आपल्याला बघायला मिळतं. शस्त्र हातामध्ये घेतल्यानंतर उभं कसं राहायचं, पायामध्ये कसं अंतर असलं पाहिजे, कुठला पाय कुठं फोल्ड असला पाहिजे, याचंही शास्त्र आहे. तर त्यातल्या काही पवित्र्यांचे सुद्धा इथं फोटो दिलेले आहेत. मगाशी मी तुम्हाला म्हणालो की महर्षी वशिष्ठ प्रभू श्री रामचंद्रांना युद्धशास्त्राचं शिक्षण देत असताना असं म्हणतात की जसं योद्ध्याला रणामध्ये शस्त्र चालवता आली पाहिजेत, तर केवळ एवढाच अभ्यासाचा अपेक्षित नाही आहे. जसं शस्त्रांचा अभ्यास असला पाहिजे तसं शास्त्राचाही अभ्यास असला पाहिजे. मग त्याच्यामध्ये मानसशास्त्र, तर्कशास्त्र, आहारशास्त्र, शरीरशास्त्र, मर्मविद्या, आयुर्वेद, ज्योतिषशास्त्र, भूगोल, खगोल, संगीत, नाट्य आणि नृत्य ह्या सगळ्या शास्त्रांचा अभ्यास त्या योद्ध्याचा असला पाहिजे. तर तो योद्धा म्हणून पहिल्या पायरीवर येतो असं महर्षी वशिष्ठ प्रभू श्री रामचंद्रांना म्हणतात. आणि म्हणून ह्या सगळ्या विषयांचा युद्धाशी संबंध आहे. नृत्याचा सुद्धा युद्धाशी संबंध आहे. आणि म्हणून शेजारी भरतनाट्यममध्ये ज्या मुद्रा वापरल्या जातात ती मुद्रा आणि युद्धामध्ये जी मुद्रा वापरली जाते ती मुद्रा, या दोन्हीचे नाव तीच आहेत. आलीड मंडल जातो आणि शस्त्र चालवताना तो तसंच वापरला जातो. पुढचा हे गरुड स्थान नावाच्या नृत्यातली एक स्थिती आहे. युद्धकलेमध्ये तो गरुड पवित्र म्हणून पण वापरला जातो. लढता लढता शत्रूला चकवा देत एक खोलीचा वार मारत तत्क्षणात खाली बसून त्याचे गुडघ्याखालचे कसे पाय कापले जातात, त्याचा हा पवित्र आहे, गरुड पवित्र. पुढे हे बाकी हनुमंती पवित्रा, नरसिंह पवित्रा आणि बैठी हनुमंती पवित्रा, जवळपास अशी 350 पवित्र्यांची फार मोठी मालिकाच आहे ज्याचा अभ्यास योद्ध्याला करावा लागतो. पवित्रांचा अभ्यास झाल्याशिवाय शस्त्र चालवताच येत नाही. ज्याचा पवित्र पक्का आहे तोच योद्धा दीर्घकाळ लढू शकतो. तोच योद्धा आपल्या स्वतःचा बचाव करीत करीत प्रतिहल्ला करू शकतो. आणि म्हणून पवित्रांचा अभ्यास आणि त्या पवित्रांच्या चालीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. पुढे काही चालींचेही डायग्राम दिलेले आहेत.
यामध्ये हनुमंत्यांनी शरध्वज पवित्रा म्हणजे जसा सिंह कशी चाल करतो आपल्या शिकाराची, आपल्या सावजाची शिकार करत असताना, अशा अनेक प्राण्यांच्या शिकारीच्या वेळच्या हालचालींचं निरीक्षण करून त्या सगळ्या पवित्रांच्या चालींचा अभ्यास आपल्या सगळ्या ऋषीमुनींनी केलेला आहे आणि त्याचे सगळे डायग्राम त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये दिलेले आहेत. यामध्ये वेगवेगळ्या चालींचं काही डायग्राम इथे दिलेले, त्या इथं काही पुस्तकं पण आपण ठेवलेलं, त्या पुस्तकामध्ये या सगळ्याचा अभ्यास दिला गेलेला आहे. नंतर तुम्ही ती पुस्तकं घेऊ शकता. आता शस्त्र आपण बघूया. शस्त्रांमध्ये सगळ्यात आद्य शस्त्र म्हणून ज्याला ओळखलं जातं, ज्याला आपण दंड म्हणतो, लाठी म्हणतो, ह्या दंडालाही फार विशेष महत्त्व आहे. थोडा विषय अजून बराच शिल्लक आहे, बराच वेळही तिथे गेलेला आहे. जितका धावता घेता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करतो. नंतर काही प्रश्न आपले असतील तर जरूर विचारू शकता. आपल्या धर्मशास्त्रामध्ये 4 आश्रमांचं वर्णन आपल्या भारतीय व्यवस्थेमध्ये आलेलं आहे. त्याच्यामध्ये ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम. ह्या ब्रह्मचर्य आश्रमामध्ये विद्यार्थी ज्यावेळी प्रवेश करतो त्यावेळी त्याचा उपनयन संस्कार झाल्यानंतर, मुंज झाल्यानंतर त्याचा पुरोहित त्याच्या हातामध्ये एक दंड देतो. इथून या दंडाची सुरुवात होते. त्या दंडाला ब्रह्मदंड म्हटलेला आहे, की ज्या दंडाला साक्षी ठेवूनच ब्रह्मचर्य व्रताचं त्यांना पालन करायचं असतं. यानंतर हा मुलगा गुरुकुलात जातो, गुरुकुलातून शिक्षण घेऊन बाहेर येतो. जाताना युवराज म्हणून जातो, येताना एक राजा होण्यासाठी आवश्यक असलेलं सर्व प्रकारचं ज्ञान, विद्या आणि कला या सगळ्याचं शिक्षण घेऊन तो बाहेर येतो आणि मग आपल्या पराक्रमाने दिग्विजय करून तो राजा होतो. असा राजा ज्यावेळी त्याचा राज्याभिषेक होतो, त्या राज्याभिषेकाच्या वेळी सिंहासनावर बसण्याआधी त्याचा राजपुरोहित त्याच्या हातामध्ये एक दंड देतो. खाली त्या दंडाचं चित्र दिलेलं आहे. तो दंड देतो. त्या दंडाची प्रतिज्ञा घेतल्याशिवाय राजाला सिंहासनावर बसण्याचा अधिकार नाही. 2 वर्षापूर्वीच मोदीजींनी पार्लमेंटमध्ये सिंघॉलची स्थापना केली. या दंडाला राजदंड म्हणतात. याच राजदंडाची प्रतिज्ञा घेऊन त्याला साक्षी घेऊन राज्यकारभार करायचा असतो. नंतर राजा ज्यावेळी नायदान करतो त्यावेळी एक चोपदार आपल्या हातामध्ये चांदीचा दंड घेऊन उभा असतो. त्या दंडाला साक्षी ठेवल्याशिवाय नायदानाची प्रक्रिया सुरू होत नाही. त्याला न्यायदंड म्हणतात. आपल्या गावांमध्ये, आपल्या खेडेगावांमध्ये अनेक आपल्या मंदिरांचे उत्सव असतात, यात्रा असतात, जत्रा असतात. त्या मंदिरांच्या पालखींची मिरवणूक निघते. त्या पालखीच्या समोर सुद्धा एक चोपदार आपल्या हातामध्ये दंड घेऊन उभा असतो. त्याला धर्मदंड म्हणतात. त्या दंडाला साक्षी ठेवून धार्मिक न्यायनिवाडे केले जातात. दंडाला इतकं महत्त्व आहे. हे सगळं महत्त्व डोळ्यासमोर ठेवूनच विद्यार्थ्याला हातामध्ये दंड धारण करायला सांगितलं जातो. त्या दंड धारण करण्याचे सुद्धा विधी आहे. शस्त्र धारण करण्याचे सुद्धा विधी आहेत. आणि याच्यामध्ये छुरिका बंद नावाची एक विधी आहे, की तो विधी झाल्यानंतरच तो योद्धा किंवा तो विद्यार्थी आपल्या हातामध्ये शस्त्र धारण करू शकतो आणि मग दंडापासून त्याची सुरुवात होते शिकण्याची. पुढे दंडामध्येच अंतर्भूत असलेले अनेक शस्त्र आहेत. त्याच्यामध्ये लाठी आहे, लठ्ठूदार बाणा आहे, बंदाटे आहे, बोताटे आहे, पोलादी बाण आहे आणि सोटा आहे. विविध कार्यासाठी विविध प्रकारची ही शस्त्र निर्माण झाली. याच दंडाला वक्र करून त्याला दोरी बांधली, त्याच्यापासून धनुष्य झालं. याच दंडाला वरती फाळ लावला, त्याच्यापासून भाला झाला. दंडापासूनच अनेक शस्त्रांची निर्मिती झालेली आहे. म्हणून या दंडाला शस्त्रांची जननी म्हटली जाते. आणि आपल्या सगळ्यांचं आवडीचं आणि मुख्य शस्त्र जे आहे ते म्हणजे तलवार. प्राचीन काळापासून ते आजच्या इतक्या अत्याधुनिक काळामध्ये सुद्धा 21व्या शतकामध्ये ज्या शस्त्राचं आकर्षण आजही कमी झालेलं नाही, असं एकमात्र शस्त्र आहे ते म्हणजे तलवार. आज तलवार म्हणले की आपल्यासमोर शिवराय उभे राहतात, बाजीप्रभू देशपांडे उभे राहतात, मोरारबाजी देशपांडे उभे राहतात, नरवीर तानाजी मालुसरे उभे राहतात, वीर शिवा काशीद उभे राहतात, येसाजी गंगा, अनेक योद्धे आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. पण ही तलवार आहे तरी काय? तलवारीला संस्कृतमध्ये खड्ग म्हणतात आणि खडगाचाच अपभ्रंश शब्द झाला खांडा. ती खांडा प्रकारची तलवार आपण पुढे नंतर बघूयात. पण तलवार तयार होत असताना तलवारीला जवळपास एवढे पार्ट आहेत, म्हणजे कमीत कमी 18 ते 24 पार्टपर्यंत त्याची मुख्य तलवारीची उपांग आहेत. ती तितकी शास्त्रशुद्ध असावी लागतात. शस्त्रांबद्दल एक फार मोठे गैरसमज आजच्या विविध व्याख्यानांच्या माध्यमातूनही पसरवले जात आहेत की तानाजी मालुसरेंनी जी तलवार वापरली ती 65 किलोची होती, किंवा महाराणा प्रतापांचा भाला 120 किलोचा होता, किंवा चिलखतासहित त्या सगळ्या शस्त्रांचं वजन 120 किलो होतं, वगैरे वगैरे. हे सगळं थोतांड आहे. शस्त्र कधीही इतकी अवजड वापरली जात नव्हती. शस्त्राचं शास्त्र असं आहे की कुठलीही तलवार जर आपल्याला लढण्यासाठी वापरायची आहे तर ती कमीत कमी 700 ग्रॅम ते जास्तीत जास्त 1200 ग्रॅम पर्यंतच ती बनली पाहिजे. एवढ्या वजनामध्ये बनलेली तलवारच आपण हातामध्ये घेऊन दीर्घकाळ लढू शकतो, आपली मनगट चालू शकतात. 60-65 किलोची तलवार हातामध्ये घेऊन लढणं हे शक्य नाही आहे. आणि म्हणून यासाठी आपण जुनी संग्रहालये पाहिली पाहिजेत, शिवकाळातली शस्त्र प्रत्यक्ष बघितली पाहिजेत, हातामध्ये घेतली पाहिजेत. मग आपल्या लक्षात येईल की तलवार किती हलकी असते. तलवारीचा मुख्य भाग आहे त्याचा पोलाद काय प्रतीच आहे, ते किती चिवट आहे, त्याच्यावर त्या तलवारीची योग्यता अवलंबून आहे. तलवारीचं परीक्षण कसं करावं याच्यावर सुद्धा एक स्वतंत्र ग्रंथ आहे, खड्ग परीक्षा नावाचा.
युक्तिकल्पतरू नावाचा एक ग्रंथ आहे राजा भोजाने लिहिलेला. त्याच्यामध्ये एक स्वतंत्र अध्याय आहे खड्ग परीक्षा, की तलवारीचं परीक्षण कसं करावं, मग तलवारीचं रूप कसं आहे, रंग कसा आहे, आकार कसा आहे, तिची डिझाईन कशी आहे, त्याला टिचकी मारल्यानंतर त्याचा आवाज कसा येतो, या सगळ्या अंगाने शतांग सांगितलेले तलवारीचे 100 अंगाने तलवारीचं परीक्षण केलं जातं आणि मग ती तलवार युद्धासाठी वापरायची की नाही ठरवलं जातं. इतका सखोल अभ्यास शिवकाळापर्यंत आपल्या इथं तलवारीच्या बाबतीत केला जात होता. त्या तलवारीचे काही मुख्य अंग आणि उपांग मूठ आणि पात्याचे दिलेले आहेत, ते आपण स्क्रीनवर बघू शकता. तलवारीचे काही प्रकार आहेत पुढे, ते आपण बघूयात. आपल्या भारत देशातील सगळ्यात प्राचीन डिझाईन म्हणून ज्या तलवारीकडे बघितली जाते ती तलवार आहे खांडा. पहिलं चित्र आपण बघूया. सर्वसाधारण तलवारी आपण ज्या बघतो त्या वरती जसं आपण जातो टोकाच्या दिशेने त्या निमुळत्या होत जातात, पण खांडा हा टोकाच्या बाजूने अधिक ब्रॉड होत गेलेला आहे, रुंद होत गेलेलं आहे त्याचं पात्र. आजही आपल्या भारत देशातील जी प्राचीन मंदिरं आहेत त्या मंदिरांमधल्या ज्या देवी देवता आहेत त्यांच्या हातामध्ये जे खड्ग आपल्याला बघायला मिळतं, जी तलवार बघायला मिळते ती या पद्धतीची आहे. खडगाचाच अपभ्रंश खांडा झाला आणि म्हणून नवरात्रीमध्ये आपण नवरात्र उत्सव साजरा करतो देवीसाठी. त्या दुर्गा मातेने 9 दिवस 9 रात्री असुरांबरोबर प्रचंड तुंबळ युद्ध केलं, महिषासुराचा वध केला आणि वध झाल्यानंतर तिच्या हातामध्ये असलेलं ते खड्ग, रक्ताने माखलेलं खड्ग, तिची पूर्ण स्वच्छता करून ज्या 9व्या दिवशी पूजा केली म्हणून तिला आपण खंडनवमी म्हणतो. खंडनवमी हा शब्द या खडगावरून आलेला आहे, खांड्यावरून आलेला आहे. आज खंडोबाच्या हातामध्ये जे शस्त्र आपल्याला बघायला मिळतं तोही खांडाच आहे. त्या शस्त्रावरूनच देवाला मिळालेलं नाव आहे खंडोबा. आणि म्हणून खांडोळ्या करीन किंवा 1 घाव 2 तुकडे आपण शब्द जे वापरतो ते या शस्त्राला धरून वापरतात. ही भारत देशाची अतिप्राचीन डिझाईन आहे खांडा. आपल्याला अनेक ठिकाणी ती बघायला मिळते. अत्यंत सुंदर असं शस्त्र. आजही राजपूत योद्धे हे शस्त्र वापरतात, अनेक शीख लोक सुद्धा वापरतात आणि मराठ्यांनी पण याचा वापर केलेला आहे. पुढची आपल्याला तलवार बघायला मिळते जी खास करून दक्षिणेमध्ये किंवा आपल्या मराठी प्रांतामध्ये, कर्नाटक प्रांतामध्ये बघायला मिळते ती म्हणजे कर्नाटकी धोप. शिवाजी महाराजांच्या हातामध्ये ज्या प्रकारची तलवार आपल्याला बघायला मिळते, शिवाजी महाराजांचे जेवढे समकाळामध्ये काढलेली जी चित्र आहेत, पेंटिंग्ज आहेत, त्या पेंटिंगमध्ये 2 मुख्य शस्त्र आपल्याला बघायला मिळतात, 3 शस्त्र मुख्य बघायला मिळतात. त्यांच्या एका हातामध्ये पट्टा बघायला मिळतो, एका हातामध्ये तलवार बघायला मिळते. पट्ट्याला सुद्धा नाव दिलेलं आहे त्यांनी, यशवंत नावाचा पट्टा आहे त्यांचं. त्यांच्या प्रमुख 3 तलवारीची नावं आजही लिखित सगळ्या डॉक्युमेंट्समध्ये उपलब्ध आहेत. त्यांची एक तलवार आहे तुळजा तलवार, दुसरी भवानी आणि तिसरी जगदंबा. त्यातली तुळजा तलवार ही आता सिंधुदुर्गला जर आपण गेलात तर सिंधुदुर्गला राजाराम महाराजांनीच स्थापित केलेलं एक शिवरायांचं मंदिर आहे, शिवमंदिर. त्या मंदिरामध्ये शिवरायांची ती तलवार ठेवली गेलेली आहे. त्यानंतर भवानी तलवार आजही साताऱ्याच्या जलमंदिरामध्ये आहे असं मानलं जातं. आणि जगदंबा तलवार जी आहे ती इंग्लंडमध्ये त्या राणीच्या खाजगी म्युझियममध्ये ती ठेवलेली आहे. ती रत्नजडित अशी तलवार शिवरायांची जगदंबा तलवार आजही इंग्लंडमध्ये आहे, तर ही मराठा धोप आणि कर्नाटकी धोप या पद्धतीच्या तलवारी आहेत. त्यानंतर तेगा नावाची तलवार आहे. तेगा म्हणजे ज्याचं पाता अत्यंत वक्र आणि रुंद आहे. ही खास करून पंजाबी लोक, शीख लोक जास्त वापरतात म्हणून तेग बहादूर सिंग नाव आपण ऐकलेले आहे, तर तेगा तिकडे वापरली जाते. पुढचे आहे जुल्फिकार. जुल्फिकार ही तलवार इस्लामी परंपरेमध्ये वापरली जाते. तिकडून आलेले सगळे जे इस्लामी आक्रमक आहेत ते वापरतात. जुल्फिकार या तलवारीचा उल्लेख कुराणामध्ये पण आपल्याला बघायला मिळतो. जी मुहम्मद पैगंबर जो आहे त्यांना आपल्या जावायला भेट दिलेली जी तलवार आहे त्या तलवारीच्या नोंदीमध्ये जुल्फिकार नावाच्या तलवारीची नोंद आहे. पुढे आपण पाहतोय फिरंग तलवार. जी मूठ आहे विशेष पद्धती, ज्याला मुल्लेर मूठ म्हणतात, त्या मुल्लेर मुठीच्या तलवारीला अनेक वेगवेगळ्या पद्धतीची पाती बसवली गेली. त्यातली काही पाती ही पोर्तुगीजांच्याकडून येत होती, फ्रेंचांच्याकडून येत होती आणि म्हणून त्याला फिरंग म्हणण्याची पद्धत आपल्याकडे रूढ झाली म्हणून त्याला फिरंग तलवार म्हणतात. खाली एक सोसन पत्ता नावाची तलवार आहे. एक लिली नावाचं झाड आहे, त्याच्या झाडाचं जे पान आहे ते द्विवक्र आकाराचं पान आहे. त्या पानाच्या आकाराची ही तलवार आणि फारसीमध्ये त्याला सोसन म्हणतात म्हणून सोसन पत्ता. खाली एक तलवार आपल्याला बघायला मिळते जी अत्यंत वक्र आहे, तिला शमशेर म्हणतात, जी इराणी तलवार आहे. शमशेर या तलवारीचा, शमशेर या शब्दाचा अर्थ आहे की सिंहाची शेपूट जशी वक्र असते तशी वक्र तलवार म्हणजे शमशेर. या तलवारीनंतर दुसरा क्रमांकाच्या शस्त्राचा येतो आणि ज्या शस्त्रांनी पहिली फळी लढवली जाते ते शस्त्र आहे ते म्हणजे भाला. भाल्यालाही त्याची अंग आणि उपांग काय काय आहे त्याची नावं आपण तिथं बघू शकतो.
भाल्याचेही 3 मूलतः प्रकार आपल्या भारतीय युद्धशास्त्रामध्ये दिलेले आहेत. भाल्याला संस्कृतमध्ये कुंत आणि शूल म्हणतात. त्यामध्ये पदाती कुंत, अश्वकुंत आणि गजकुंत म्हणजे पायदळातील भाला, घोडदळातील भाला आणि हत्तीदळातील भाला असे 3 मूळ प्रकार त्याचे आपल्याला बघायला मिळतात. त्यातला पायदळातील जो भाला आहे किंवा घोडदळातील किंवा गजदलातील जेवढे भाले आहेत, भाला शस्त्र आणि अस्त्र या दोन्ही प्रकारांमध्ये मोडतो म्हणून त्याला मुक्तामुक्त शस्त्र म्हणतात असं आपण मगाशी पाहिलेलं आहे. जगभरातल्या सगळ्या लढायांचा जर आपण अभ्यास केला, युद्धाचा अभ्यास केला, तर युद्धाच्या रणमैदानामध्ये शत्रू पक्षाने लढणारा जो मित्र पक्ष आहे या दोघांच्या ज्या सैन्यांच्या रचना जी केलेली असते त्यातली सगळ्यात पहिली फळी भालेकरांची असते. शत्रूचं पहिलं जी झुंड आहे ती भालेकरी आपल्या अंगावर घेतात. त्यांनी पहिले लढले जातात, नंतर मग बाकीचे सगळे शस्त्र पाठीमागे असतात. कारण भाले लांब पल्ल्याचं शस्त्र आहे, शत्रूला लांबच्या लांब रोखून धरता येऊ शकतं म्हणून भालेकरी पहिल्या फळीमध्ये असतात. भाला पाहिलं की आपल्याला सगळ्या किल्ल्यांचे तटबुरुजांचे द्वारपाल पण आपल्याला नक्कीच डोळ्यासमोर येतील, कारण त्या सगळ्यांच्या हातामध्ये भाले असतात. मंदिरांचे सगळे रक्षक हे भालेकरी असतात. आजही आपण गुरुद्वार वगैरे जर बघायला गेलो शिखांची, तर त्यांचे सगळे पुजारी हातामध्ये भाले घेऊन असतात. भाल्याला फार विशेष अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाल्यामध्येच अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये सांग प्रकारचा एक भाला आहे जो पूर्ण पोलादी असतो, जो खास करून घोड्यावरनं वापरला जातो. आणि पुढचा बर्ची प्रकारचा भाला आहे जो भाल्यापेक्षा थोडा छोटा असतो. पुढच्या शस्त्राकडे आपण वळूयात, जे खास मराठ्यांनी निर्माण केलेलं शस्त्र आहे आणि अत्यंत महत्त्वाचं शस्त्र आहे. मराठ्यांनी भारतीय युद्धशास्त्रामध्ये दिलेली सगळ्यात मोठी, शस्त्र परंपरेमध्ये दिलेली सगळ्यात मोठी जर देणगी कुठली असेल तर ते हे शस्त्र आहे, तो म्हणजे पट्टा. मागच्याच वर्षी आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या मंत्र्यांनी, सुधीरजी मुनगंटीवारांनी, राज्य शासनाने या पट्ट्याला महाराष्ट्र राज्याचं राज्यशस्त्र म्हणून घोषित केलेलं आहे. भारतातलं हे एकमेव असं आता राज्य आहे, महाराष्ट्र राज्य, की ज्याने आपलं राज्यशस्त्र घोषित केले. म्हणजे आपल्याला राज्य प्राणी आहे, राज्य फूल आहे, राज्य फळ आहे, पुस्तकामध्ये मुलांना ते शिकवलं जातं, पण राज्यशस्त्र नाही. महाराष्ट्राला मिळालेली देणगी, शौर्याची परंपरा, शौर्याची आणि पराक्रमाची परंपरा लाभलेली ही महाराष्ट्राची परंपरा आहे. आणि अशा परंपरेमध्ये शस्त्र, राज्यशस्त्र नसावं याच्यासारखी शोकांतिका कुठली नव्हती. 6 वर्ष मी आणि माझे अनेक सहकारी आम्ही भरपूर प्रयत्न करून, शासन दरबारी याचा कागदोपत्री पाठपुरवठा करून महाराष्ट्राचं राज्यशस्त्र असलं पाहिजे आणि ते पट्टा असलं पाहिजे ही भूमिका घेत, त्याच्यावरचे अनेक पुरावे सादर करत जवळपास 271 पानांचा अहवाल त्यासाठी सादर केला गेलेला आहे की हे शस्त्र मराठ्यांनीच तयार केलं असावं, याचे काय शक्यता आहेत, या शस्त्राचा प्रभावी वापर मराठ्यांनीच कसा कसा केलेला याची वर्णनं कशात आपल्याला मिळतात. मग शिवभारत असेल, अनेक बखरी असतील आणि त्यावेळचे अनेक फारसी संदर्भ असतील, या सगळ्या संदर्भांचा उल्लेख त्याच्यामध्ये नोंदवलेला आहे. आणि याहीपेक्षा शिवाजी महाराजांची जितके ओरिजिनल पेंटिंग आपल्याला बघायला मिळतात त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या हातामध्ये पट्टा हा बघायलाच मिळतो. बाकी कुठल्याही राज्यकर्त्याच्या हातामध्ये पट्टा बघायला मिळत नाही. आणि म्हणून सुदैवाने 6 वर्षाच्या प्रयत्नानंतर या शस्त्राला मागच्याच वर्षी राज्यशस्त्र म्हणून मान्यता मिळाली. आणि याची विशेष घोषणा सुधीरजी मुनगंटीवारांनी आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे असतील आणि आपले देवेंद्र फडणवीसजी असतील यांनी आग्र्यामध्ये शिवजयंती साजरी करून तिथून त्याची घोषणा केलेली आहे. तर असं हा पट्टा आहे. पट्ट्याचीही विविध अंग उपांग त्याचा स्लाईड आपण बघितलेली आहे, त्यातल्या सगळ्याचं आता विश्लेषण करायला तेवढा वेळ नाही. पट्टा हे विशेष शस्त्र काय आहे, कारण त्याची मूठ फार विशेष आहे. याचं विशेष म्हणजे याचं वर्णन असलेल्या श्लोकाचा संदर्भ शुक्रनीतीमध्ये पण आहे. शिवाय तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये सुद्धा पट्ट्याचे उल्लेख आलेले आहेत, ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा पट्ट्याचा उल्लेख आलेला आहे. असं हे अत्यंत महत्त्वपूर्ण शस्त्र आहे आणि त्याची मूठ इतकी विशेष आहे की आपल्या हाताची सुद्धा सुरक्षा करते. तलवारीने जर आपण लढायला लागलो तर आपल्या मुठीवर वार झाला तर आपण निशस्त्र होऊ शकतो, पण पट्टा आपल्या हाताची पण सुरक्षा करतो. असं त्याचं एक मूठ आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा विविध डिझाईनचे प्रकार शिवकाळामध्ये आपल्याला बघायला मिळतात. यानंतर काही छुपी शस्त्र आहेत, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शस्त्र जे महाराजांचं अत्यंत आवडतं, त्यांच्या कमरेला नेहमी आपल्याला बघायला मिळतं, ते म्हणजे कट्यार. कट्यारीमध्ये पण मराठा कट्यार, मुघल कट्यार, राजपुती कट्यार, त्यानंतर विजयनगरी कट्यार म्हणजे दक्षिण भारतातल्या अनेक विविध पद्धतीच्या कट्यारी, याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत. त्यातली मराठा कट्यार जी त्याची मूठ आणि पातं संबंध पूर्ण एकाच पोलादापासून बनवलेला आहे. मूठ वेगळं आणि पातं वेगळं नाही आहे. त्याच्यामध्ये सुवर्णाचं काम केलेलं एक आपल्याला ती कट्यार बघायला मिळते. यानंतर ही मुघल कट्यार आहे ज्यामध्ये पातं वेगळं आहे आणि मूठ वेगळी आहे. त्यानंतर खाली विजयनगरी कट्यार आहे, त्याच्यामध्ये पट्ट्यासारखंच वरती दास्ताना असलेलं कवच असलेलं असं एक शस्त्र आहे, तर तेही कट्यार आपल्याला बघायला मिळते. पुढे छुप्या शस्त्रांमध्ये वाघनखांचा प्रभावी वापर आपल्याला सर्वश्रुतच आहे, माहितीच आहे. बखरींमध्ये शिवरायांच्या आणि अफजल खानाच्या भेटीचं वर्णन आलेलंच आहे.
शिवभारतामध्ये वाघनखीचा उल्लेख आलेला नाही, पण बकरींमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या भेटीच्या वेळी या शस्त्राचा उपयोग केलेला आहे. डाव्या हातामध्ये वाघनख्या धारण करून अफजल खानाची ती मूठ जी काय त्यांनी भेटीमध्ये जे पकडलं होतं शिवरायांना, आवळून धरलं होतं, ती सोडवण्यासाठी वाघनख्यांचा उपयोग करून पुन्हा बिचव्यांनी किंवा कटारींनी अफजल खानाचा पोट चिरण्याचं काम महाराजांनी केलेलं आहे. तो एक फार मोठा दैदिप्यमान इतिहास, आणि त्या इतिहासामुळे जे शस्त्रही अजरामर झालं असं हे शस्त्र. त्यानंतर बिचवा आहे आणि जंबिया आहे. नावं चुकलेले आहेत. इकडची जी 2 शस्त्र आहेत त्याला जंबिया म्हणतात आणि तिकडचे जे शस्त्र त्याला बिचवा म्हणतात. बिचवा म्हणजे जसा विंचूची नांगी असते पाठीमागे, तशी ज्याची मूठ आहे त्याला बिचवा म्हणतात. पुढचं शस्त्र आपण बघूयात. अंकुश आहे, हत्तीला नियंत्रणात आणण्यासाठी, आणि दुसऱ्या बाजूला काही वेगळ्या प्रकारच्या कुऱ्हाड्या आणि फरशी आहेत. त्यामध्ये एक सगळ्यात शेवटी कुऱ्हाड आहे, त्याला तबर म्हणतात. ही आंतरवक्रधारीची कुऱ्हाड आहे, जी लढाईमध्ये हत्तीचा पाय तोडण्यासाठी वापरली जात होती आणि धार्मिक विधीमध्ये वेळप्रसंगी बळी देण्यासाठी सुद्धा तिचा उपयोग केला जात होता. पुढचं शस्त्र आहेत, पुढे गदा आहे, चक्र आहे, बिचवा पण आहे. काही प्राण्यांच्या शिंगांपासून सुद्धा शस्त्र तयार केली गेली. त्यातलं एक माडू नावाचं शस्त्र आहे, जे काळविटापासून बनवण्यात आलं. ते एक अत्यंत महत्त्वाचं शस्त्र आहे. दोन्ही बाजूला त्याची एक माडू दोन्ही बाजूला अल्टरनेट करून वापरला जातो आणि त्याच्या पुढे ढाल लावली जाते. हे शस्त्र एकाच वेळी स्वतःचा बचाव पण करतं आणि एकाच वेळी आघात पण करण्याचं काम करतं. असं अटॅक आणि डिफेन्स ह्या दोन्ही प्रकारामध्ये या शस्त्राचा उपयोग केला जाऊ शकतो, याला माडू म्हणतात. सुरक्षेसाठी जी शस्त्र तयार झाली त्यामध्ये मग ढाल आहे, पण ढाल आपल्या सगळ्या अंगाचं रक्षण करू शकत नाही, कारण आपला कोपराचा सांधा आणि खांद्याचा सांधा जितक्या बाजूने आपण फिरवू शकतो तेवढ्याच अंगाचं आपली सुरक्षा होऊ शकते. आणि म्हणून सुरक्षेसाठी ढालीबरोबर आणखी एक शस्त्र काही निर्माण झाली, ज्यामध्ये शिरस्त्राण, चिलखत आणि वेगवेगळ्या प्रकारची चिलखत आहेत. हाताची सुरक्षा करणारी काही सुरक्षा कवच आहेत. अगदी डोक्यापासून पायापर्यंत आपल्या संपूर्ण शरीराची सुरक्षा करणारी सुरक्षा कवच त्यावेळी निर्माण झाली. पण मग अशी सुरक्षा कवच घालून जर एखादा योद्धा लढायला आला तर मग त्याच्यावर कसा विजय मिळवायचा, तर ती चिलखत फोडणारी सुद्धा शस्त्र तयार झाली. त्यातलं एक शस्त्र आहे ते म्हणजे गुर्ज. हे शस्त्र आपण बघू शकतोय. गदा, तलवार, गज आणि कुऱ्हाड अशा 3-4 शस्त्रांच्या संमिश्रातून तयार झालेले हे शस्त्र आहे गुर्ज. याचा आघात चिलखतावर ज्यावेळी व्हायचं ते चिलखत विदीर्ण व्हायची, खिळखिळी व्हायची, आणि मग त्यातून मग तलवारीचा आणि भाल्याचा आघात करून त्या योद्ध्याला मारलं जायचं. फार प्रभावी आघात करण्यासाठी या शस्त्राचा उपयोग केला जायचा. शहाजी राजांना ज्यावेळी दगा करून बाजी घोरपडे आणि अफजल खानांनी बंगळूरमध्ये असताना पकडून विजापूर दरबारी आणलं, त्यावेळी त्या रात्रीच्या झालेल्या लढाईच्या धुमश्चक्रीमध्ये बाजीरावांनी ह्या गुर्जांनी शहाजीराजांच्या डोक्यात प्रहार केल्याची वर्णनं आपल्या शिवचरित्रामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. पुढचं शस्त्र आहे मराठ्यांचं अत्यंत आवडतं. मगाशी मी म्हणतो की ज्या 2 खास शस्त्राची निर्मिती महाराष्ट्रामध्ये झाली त्यातलं एक शस्त्र आहे बिटा. भाल्यातलंच एक अपग्रेड व्हर्जन आपण याला म्हणू शकतो की हा बिटा फेकून मारल्यानंतर पुन्हा हातामध्ये घेता येऊ शकत होता. असं हे शस्त्र मराठ्यांनी खास तयार केलं, ज्याचं टोक सुद्धा लांब केलेलं आहे, पाठीमागे दंड आहे, त्याला पाठीमागे दोरी पण बांधलेली आहे. आणि गनिमी काळामध्ये सगळ्यात जास्त योगदान या शस्त्राने दिलेलं आहे की जे फेकून मारल्यानंतर पुन्हा हातामध्ये घेता येऊ शकत होतं. फेकून मारल्यानंतर शत्रूच्या पोटामध्ये ज्यावेळी ते शस्त्र घुसायचं तर ते घुसलेल्या शस्त्राबरोबर त्याचं रक्त ह्या दंडावर येऊ नये म्हणून मध्ये वाकेच्या धागाचा गोंडा सुद्धा बांधलेला आहे की ते रक्त तिथं साठलं जावं. या शस्त्राचा अत्यंत प्रभावी उपयोग पावनखिंडीच्या रणसंग्रामामध्ये आणि अगदी उंबरखिंडीमध्ये सुद्धा कारतलब खानाबरोबर लढताना आपल्या योद्ध्यांनी केलेले आहे. शस्त्रांच्या अभ्यासानंतर व्यूहरचनेचाही अभ्यास आपल्या प्राचीन वाङ्मयामध्ये बघायला मिळतो. वेगवेगळ्या प्रकारचे व्यूहरचना आपण इथं बघू शकतो. शकटव्यूह आहे, त्यामध्ये घोडदळाने कुठं उभं राहावं, हत्तीदळाने कुठं उभं राहावं, रथ कुठं असावेत, चतुरंग सेना याचा उपयोग शत्रूला नामहरण करण्यासाठी वेगवेगळ्या व्यूहरचना कशा केल्या जायच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या व्यूहरचना त्या स्लाईड पटपट पुढे गेली. हो, चक्रव्यूह आहे, शकटव्यूह आहे, सिंहव्यूह आहे, मालाव्यूह आहे, अग्निव्यूह आहे, सर्पव्यूह आहे आणि पद्मव्यूह आहे. त्या विविध प्रकारच्या व्यूहरचनांचाही अभ्यास युद्धशास्त्राचा एक अत्यंत महत्त्वाचं हे अंग आहे. ह्या सगळ्या व्यूहरचनांचा अभ्यास आजही आपल्या भारतीय सेनेमध्ये केला जातो. आज सुद्धा शत्रूला कमीत कमी वेळेमध्ये त्याला टॅकल करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या व्यूहरचना वापरल्या जातात. इथं दिला गेलेला आहे. आता याचं विश्लेषण वेळेच्या अभावी फार करता येणार नाही. शिवाजी महाराज म्हणल्यानंतर आपल्याला पट्टा आणि तलवार आठवतेच. महाराणा प्रताप म्हणल्यानंतर त्यांचा भाला आठवतो. शंभूराजांचेही त्यावेळी काढले गेलेले जेवढे चित्र आणि
पेंटिंग्ज आहेत, त्यानंतरच्या बऱ्याच कालखंडामध्ये जेवढी संभाजींची चित्र काढली गेली त्या चित्रांमध्ये त्यांच्याही चित्रामध्ये पट्टा दाखवलेला आहे. आपल्याकडे केवळ पुरुष योद्धेच लढाईमध्ये निष्णात होते का, तर असं अजिबात नाही. महिला योद्ध्यांनीही तितकीच मोठी कामगिरी ह्या भारत देशाच्या सुरक्षेसाठी केलेली आहे. त्यातल्या काही महिलांचे सुद्धा आपण चित्र बघू शकतो, ज्यामध्ये तारा राणी आहेत, हाडी राणी आहे. या सगळ्यांचं आज विश्लेषण मला करायचं होतं, पण तितका वेळ नाही आहे. आपण चित्रांवरच आज समाधान मानूया. थोडा तर स्लाईड पुढे घेतो. मराठ्यांनी वापरलेल्या शस्त्रांमध्ये मूलतः धोप आहे, विटा आहे, त्यानंतर पट्टा आहे, भाला आहे. एखादी व्हिडिओ दाखवू शकलास तर दाखव. जबरदंड नावाचे एक शस्त्र आहे, जबरदंडाचीच दाखव डायरेक्ट. मराठ्यांनी कुठल्या शस्त्राचा उपयोग केला, तर यातलं हे जबरदंड नावाचे शस्त्र आहे, ज्यामध्ये दोरी आहे, त्याला पुढे एक गोळा लावलेला आहे शिसा धातूचा, आणि त्याच्यावर चमड्याचं आवरण आहे. याचा फटका शत्रूच्या डोक्यावर बसला तर वरून जखम होत नाही, पण आतून कवटीचे बारीक बारीक तुकडे झाल्याशिवाय राहत नाही. इतकं घातक शस्त्र आहे. हिंदवी स्वराज्याच्या निर्माणासाठी आपले मराठे कुठल्या शस्त्राने लढले असतील याची कल्पनाच केलेली बरी. त्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं शस्त्र आहे, ते म्हणजे जबरदंड. पुढे घे. यानंतर पट्ट्याच्या सहाय्याने पटकाप करण्याचे पण प्रकार आहेत. या पटकापाचा उपयोग कुठे केला जात होता, तर लिंबू कापण्याचे जेवढे प्रकार आपण बघतो मर्दानी खेळामध्ये, तर शत्रूचा गुडघ्याचा पाय कसा कापला जायचा याचा सराव करण्यासाठी लिंबू कापण्याचा सराव केला जायचा. त्याचा उद्देश मुख्य हा आहे की शत्रूचा गुडघ्याचा पाय कापला गेला पाहिजे. यानंतर अगदी लढाईमध्ये पडलेले जे योद्धे आहेत त्यांच्यासुद्धा छातीवर पाय देत जो योद्धा जिवंत आहे, शिवरायांचं धोरण स्पष्ट होतं की शत्रू पूर्ण नामशेष झाला पाहिजे, आणि म्हणून जे जिवंत योद्धे त्याच्या छातीवर पाय दिला जायचा, आणि जो जिवंत आहे त्याची मान आपोआप बरोबर उचलली जायची, आणि मग ती उचललेली मान अलगद पायाखालनं पट्टा काढून त्याचं शिर धडावेळ केलं जायचं. आणि याचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा लिंबूची माळ कापण्याचा अभ्यास केला जायचा. आता फक्त ती लिंबूची माळ आणि विट्याची व्हिडिओ, तर दोनच व्हिडिओ दाखव. अशा पद्धतीने शत्रू सैन्य जे खाली मैदानामध्ये पडलेला आहे त्याच्या छातीवर पाय देत एक खास विशेष पट्टेकरांची फळी ह्या प्रत्येक शत्रूच्या छातीवर पाय देत तो जिवंत असेल तर पाय घालून पट्टा घालून त्याचा शिर धडावेळ करायचा. याचा अभ्यास युद्धकलेमध्ये आजही अशा पद्धतीने केला जातो. विटाचं घे. हे विटा शस्त्र, याला फारसी संदर्भांमध्ये गनिमे लाम असा उल्लेख परकीय शत्रूंनी केलेला आहे. इतकी धास्ती त्यांना या शस्त्राची होती, त्याला हे शापित शस्त्र म्हणायचे. हे दगडा पाठीमागून झाडा पाठीमागून लपून छपून आपले मावळे गनिमी काळामध्ये हे शस्त्र फेकायचे. शत्रूचा वेध घेतला जायचा, पोटामध्ये ते घुसलं जायचं आणि पुन्हा ते शस्त्र हातामध्ये यायचं. शस्त्र कुठून येते कुठं जाते हेही कळायचं नाही. असं हे खास विशेष शस्त्र मराठीने तयार केलं होतं, याला विटा म्हणतात. आणि हे शस्त्र चालवणाऱ्यांना विटेकरी म्हणतात. भारत देशामध्ये आणि त्यात खास करून महाराष्ट्राला लाभलेली ही शस्त्रांची फार मोठी दैदिप्यमान अशी ही परंपरा आहे. जी परंपरा जिवंत ठेवण्यासाठी आजही महाराष्ट्रामध्ये अनेक आखाडे, अनेक तालमी, अनेक संस्था, अनेक मंडळे, अनेक वस्ताद, त्यातले शिक्षक, प्रशिक्षक, गुरुवर्य आपलं जीवन समर्पित करून काम करत आहेत. आणि याच विद्या आणि कला जिवंत ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे सव्यसाची गुरुकुलम हे गुरुकुल आहे, ज्या गुरुकुलमध्ये या सर्व विद्यांचा आणि कलांचा अभ्यास, थिअरॉटिकल प्रॅक्टिकल असा 6 वर्षाचा एक अभ्यासक्रम तयार करून शिकवले जात आहेत.
कोल्हापूरमध्ये याचं पहिलं गुरुकुल आता हे सुरू झालेलं आहे. आता कालांतराने वेगवेगळ्या हा विषय मी मगाशीच सांगितले की युद्धाची कथा ऐकणं फार रंजक असते, पण शास्त्र थोडं वृक्ष असतं. असा हा वृक्ष विषय मांडण्याची जबाबदारी दीपालीताईंच्यामुळे माझ्यावर आली होती आणि आपण सर्व आयोजकांनी मला ही संधी दिली. एवढ्या वेळामध्ये किती मांडता येईल तेवढा मांडण्याचा प्रयत्न, जे काही राहिलं असेल ती कमतरता माझी आहे. वेळेचाही अभाव होता, त्यामुळे जेवढं मांडता येईल तेवढं आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वांनी अत्यंत शांतपणे हे जे सत्र आहे ते ऐकलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचं, त्याचबरोबर आयोजकांचं मी अत्यंत अंतःकरणपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि मी इथं थांबतो. जय हिंद, जय भारत.